पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। भक्ती तो कठीण शुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर। जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पायाविना भिंत तातडीची। कामाविले तरी पाका ओझ घडे, रुची आणि जोडे श्लाघ्यता ते। जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पायाविना भिंत तातडीची। तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवा दिस जागृतीचा। जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पायाविना भिंत तातडीची। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि भक्तिपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, भक्ती तो कठीण शुळावरील पोळी, भक्ती तो कठीण शुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर। महाराज म्हणतात, भक्ती अतिशय कठीण आहे, भक्ती अतिशय कठीण आहे। किती कठीण आहे? तर भक्ती शुळावरील पोळी आहे। ही शुळावरील पोळी म्हणजे काय? तर उदाहरणार्थ तुम्ही चपाती किंवा पोळी केली आणि कच्ची चपाती जी लाटली आहे, बेलण्यानं पोळपाटावर चपाती लाटायची किंवा पोळी लाटायची, आणि कच्ची पोळी शुळाच्या टोकावर फेकायची, काय होतं? शूळ तिच्यात घुसतो आणि पोळी चपाती फाटून जाते। परंतु एखादा असा विरळा बहादर असतो की चपाती लाटली, पोळी लाटली आणि शिळावर फेकली, शिळावर पोळी पडणं आणि त्यांनी बाजूला ओढून घेणं, न फाटता बाजूला ओढून घेणं, हा पराक्रम आहे। असा एखादाच वीर असतो, असा विरळा असतो। तात्पर्य, शुळावर टाकलेली पोळी किंवा चपाती ती एका क्षणात फाटून जाते। शूळ तिच्या आरपार शिरतो, ती चपाती पोळी फाटून जाते। शुळावरून तिला अलगद बाजूला काढणं महाकठीण आहे। तसं भक्ती ही कठीण आहे आणि महाकठीण सुद्धा आहे। कारण भक्तीचे 2 प्रकार पडतात, एक ज्ञानपूर्व भक्ती आणि एक ज्ञानोत्तर भक्ती। तर ज्ञानपूर्व भक्ती कठीण आहे आणि ज्ञानोत्तर भक्ती ही महाकठीण आहे। आत्मज्ञान होण्याच्या आधी केलेली भक्ती ही ज्ञानपूर्व भक्ती आहे आणि आत्मज्ञानानंतर केलेली भक्ती ही ज्ञानोत्तर भक्ती आहे। आत्मज्ञान होण्याच्या आधी केलेली भक्ती ही ज्ञानपूर्व भक्ती आहे आणि आत्मज्ञान झाल्यानंतर केलेली भक्ती ही ज्ञानोत्तर भक्ती आहे। तर ज्ञानपूर्व भक्ती कठीण आहे आणि ज्ञानोत्तर भक्ती तर महाकठीण आहे। तुकोबाराय म्हणतात, भक्ती तो कठीण शुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर। ज्ञानपूर्व भक्ती कठीण आहे असं तुकोबाराय म्हणतात, परंतु ज्ञानोत्तर भक्ती तर ही महाकठीण आहे। काय आहे ज्ञानोत्तर भक्ती?
ज्ञानोबा म्हणतायत, ज्ञानोत्तर भक्तीची व्याख्या सांगताना ज्ञानोबा बोलत आहेत 15व्या अध्यायात, माझिया भजना उचित तोची अर्जुना, गगन जैसे अलिंगना गगनाचिया. ज्ञानोत्तर भक्तीची व्याख्या सांगताना 15व्या अध्यायाच्या शेवटी ज्ञानोबा लिहित आहेत, माझिया भजना उचित तोची अर्जुना, गगन जैसे अलिंगना गगनाचिया. गगनाला कवटाळ्यात घ्यायचंय, गगनाला मिठी मारायची, तर आपल्याला आपले हात गगना एवढे मोठे करावे लागतात. तसं देवाची भक्ती करायची तर आपल्याला देवा एवढं मोठं व्हावं लागतं. माझी या भजना उचित तोची अर्जुना, गगन जैसे अलिंगना गगनाचिया. गगनाला कवटाळ्यात घ्यायचंय, आलिंगन द्यायचंय, गगना एवढे हात मोठे करावे लागतात. देवाची भक्ती करायची, भजन करायचे, देवा एवढं मोठं व्हावं लागतं. आणि म्हणून ज्ञानोत्तर भक्ती महाकठीण आहे. नुसती कठीण नाही, महाकठीण आहे. क्षीरसागरा परगुणे कीजे क्षीरसागराची पणे, अमृतीची होणे मिळणे अमृते जेवी. क्षीरसागराला अर्थात एखाद्या मोठ्या समुद्राला पाहुणा म्हणून आपल्या घरी बोलायचे. अर्थातच आपल्याला घर समुद्र एवढं मोठं करावं लागेल. देवाची भक्ती करायची, आम्हाला देव एवढं मोठं व्हावं लागेल. आणि भक्ती, म्हणून भक्ती महाकठीण आहे. आम्हाला देव एवढं मोठं होता येत नाही, देव एवढं मोठं होता येतं, पण इतकं सोपं नाही आहे. क्षीरसागरा परगुणे की जे क्षीरसागराची पणे, अमृती होणे मिळणे अमृतीचे जेवी. 15.5 मिसळावे ते 15.5ची व्हावे, तेवी मी झाली असंभव्य भक्ती माझी. तेवी मी झाली असंभव्य भक्ती माझी. शुद्ध सोन्यात मिसळायचे, शुद्ध सोनं व्हावं लागतं. देवाची भक्ती करायची, देव एवढं मोठं व्हावं लागतं किंवा देव व्हावं लागतं. अर्थात देवहून जो देवाचं नाव घेतो तो देवाचा खरा भक्त असतो आणि तो ज्ञानोत्तर भक्त असतो. ज्ञान गिळून गावा गोविंदू, ज्ञान गिळून गावा गोविंदू. तुमच्यापाशी विवेक वैराग्य आहे, श्रीगुरूच्या कृपेने आत्मज्ञान झालंय, तुम्ही मुक्त झालात आणि मुक्तीवर भजनयुक्त आहात. मुक्तीवर भजनयुक्त आहात असा महात्मा संत असतो किंवा भक्त असतो. आणि जो मुक्तीवर भजनयुक्त आहे, ऐसा बोधची केवळू होऊन असे निष्कळू, त्याहीवरी भजन शिडू माझ्या ठाई. आत्मबोध झालाय, मुक्त झालाय आणि त्यावरी भजन शिडे, अर्थात मुक्तीवर भजनयुक्त आहे. मुक्तीवरी भजनयुक्त महाभागवत उद्धव. तुम्ही मुक्तीवर भजनयुक्त आहात, अर्थात मुक्त होऊन देवाचं नाव घेतात, ही ज्ञानोत्तर भक्ती असते. अर्थात देव होऊन देवाचं नाव घेणं ही ज्ञानोत्तर भक्ती आहे. आणि कठीण नाही, महाकठीण आहे. नुसती कठीण नाही, महाकठीण आहे. चहुपुरुषार्थ श्री भक्ती जैसी. सायुज्य मोक्ष हा 4था पुरुषार्थ आहे, पण याच्या पुढे एक 5वा पुरुषार्थ आहे, त्याला भक्ती म्हणतात. हनुमंताना बारा लिहित आहेत की चहुपुरुषार्थ श्री भक्ती जैसी. तात्पर्य, देव होऊन देवाचं नाव घेणं ही खरी भक्ती असते आणि ही ज्ञानोत्तर भक्ती असते. ज्ञानोबा लिहित आहेत की मीची होनी पांडवा करीती माझी सेवा. मीची होनी पांडवा करीती माझी सेवा. मी म्हणजे देव होणे. भगवान कृष्ण बोलतात मीची होनी पांडवा करीती माझी सेवा. अर्थात देव होऊन देवाचं नाव घेणं ही भगवंताची खरी भक्ती असते आणि ही ज्ञानोत्तर भक्ती असते आणि ती महाकठीण असते. का तर देव होणं महाकठीण आहे आणि देव होऊन देवाचं नाव घेणं हे अजून महाकठीण आहे. आणि म्हणून भक्तीचे 2 प्रकार पडतात, एक ज्ञानपूर्व भक्ती आणि एक ज्ञानोत्तर भक्ती. तर ज्ञानोत्तर भक्ती म्हणजे देव होऊन देवाचं नाव घेणं ही ज्ञानोत्तर भक्ती आहे आणि महाकठीण आहे. आणि दुसरी जी आहे ज्ञानपूर्व भक्ती,
ती सोपी नाही, ती कठीणच आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतायत की भक्ती तो कठीण, शुळावरील पोळी निवडतो बळी विरळाशूर. तुकोबारायनं भक्तीला कठीण म्हटलंय. आणि हा जो भक्ती शब्द तुकोबारायने वापरलाय तो प्रामुख्यानं ज्ञानपूर्व भक्तीसाठी वापरलाय. आत्मज्ञान होण्याच्या आधी केलेली जी भक्ती ती ज्ञानपूर्व भक्ती, आणि ती भक्ती तुकोबाराय या अभंगातून सांगतात. आणि महाराज लिहितात की भक्ती तो कठीण शुळावरील पोळी निवडतो बळी विरळाशूर. भक्ती कठीण आहे. भक्तीचं वर्णन करताना, भक्तीच्या व्याख्या करताना, आता आपण ज्ञानपूर्व भक्ती बोलतोय. आता जे आपण बोलतो ते ज्ञानपूर्व भक्ती. या ज्ञानपूर्व भक्तीबद्दल बोलताना ज्ञानोबाराय तुकोबाराय ठिकठिकाणी ज्ञानेश्वरीत गाथेत भक्तीच्या वेगवेगळ्या व्याख्या सांगतायत. ज्ञानोबाराय एके ठिकाणी बोलतात की तव कर्मे ईशू भजावा, हे जे बोलिलो कर्मानं ईश्वराला भजणं ही भक्ती आहे. ज्ञानोबाराय बोलतात. तुकोबाराय बोलतात भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग. प्राणी मात्राला देव समजून नमन करणं ही भक्ती आहे. तुकोबाराय बोलतात. तुकोबारायच बोलतात एक गावे आम्ही विठोबाचे नाम, मुखानं विठ्ठलाचं नाम घेणं ही भक्ती आहे. अर्थात ते दोन्ही महासंत सांगतात की कर्मानं ईश्वराला भजणं भक्ती आहे, प्राणी मात्राला देव समजून त्यांच्यापुढे नम्र होणं ही भक्ती आहे, विठ्ठलाचं नाव मुखानं घेणं ही भक्ती आहे. अशा ठिकठिकाणी भक्तीच्या वेगवेगळ्या व्याख्या आल्यात. परंतु ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारांनी जी भक्तीची व्याख्या केली आहे ती अतिशय उत्तम आहे आणि सर्वोत्कृष्ट आहे. भक्तीच्या ज्या काही ठिकठिकाणी व्याख्या आल्यात त्यात सर्वात उत्कृष्ट व्याख्या जी आहे भक्तीची, जी ज्ञानोबाराय करतायत, तर माऊली भक्तीची व्याख्या सांगताना लिहित आहेत की तैसे स्वामीचे भावा न चुकीचे हेची परमसेवा, एरो तो पांडवा वाणिज्य करणे. तैसे स्वामीचे मनोभावा न चुकीचे हेची परमसेवा, एरो तो पांडवा वाणिज्य करणे. स्वामीचे मनोभावा, स्वामी म्हणजे देव आणि मनोभाव म्हणजे इच्छा. भगवंताच्या इच्छेप्रमाणे वागणं ही भगवंताची परिपूर्ण भक्ती असते, अशी ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये भक्तीची व्याख्या करतायत. तैसे स्वामीचे मनोभावा न चुकीचे हेची परमसेवा, एरो तो पांडवा वाणिज्य करणे. अर्थात देवाच्या इच्छेप्रमाणे वागणं ही देवाची भक्ती असते. भक्तीमध्ये तुम्ही ज्याची भक्ती करता त्याला काय हवं हे जाणून घ्या आणि तसं तसं वागा, ती भक्ती असते. पत्नीने पतीच्या इच्छेप्रमाणे वागणं ही पत्नीकडून पतीची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. मुलाने आईवडिलाच्या इच्छेप्रमाणे वागणे ही मुलाकडून आईवडिलाची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. शिष्याने गुरुच्या इच्छेप्रमाणे वागणे ही शिष्याकडून गुरुची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. नौकराने मालकाच्या इच्छेप्रमाणे वागणे ही नौकराकडून मालकाची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. तसं भक्तानं भगवंताच्या इच्छेप्रमाणे वागणे ही भक्ताकडून भगवंताची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. आणि म्हणून ज्ञानोबाराय लिहित आहेत की तैसे स्वामीचे मनोभावा न चुकीचे हेची परमसेवा, एरो तो पांडवा वाणिज्य करणे. इथं ज्ञानोबारांनी चकारात्मक सांगितले, हेची परमसेवा. तैसे स्वामीचे मनोभावा न चुकीचे हेची परमसेवा, एरो तो पांडवा वाणिज्य करणे. देवाच्या इच्छेप्रमाणे वागणं ही देवाची भक्ती असते.
भक्तीमध्ये तुम्ही जाणून घ्या, ज्याची तुम्ही भक्ती करता, सेवा करता, त्याला काय हवंय. ज्याची तुम्ही भक्ती करता त्याला काय हवं हे जाणून घ्या आणि त्याच्या इच्छेप्रमाणे वागा. त्याच्या इच्छेप्रमाणे वागणं ही भक्ती असते असं ज्ञानोबा म्हणतायत. आणि माऊली लिहित आहेत की तैसे स्वामीचे मनोभावा न चुकीचे हेची परमसेवा एरतो पांडवा वाणिज्य करणे. ज्याची तुम्ही भक्ती करता त्याच्या इच्छेप्रमाणे वागणं हीच भक्ती. ही ज्ञानोबांनी अतिशय विशाल आणि सुंदर व्याख्या केली भक्तीची ज्ञानेश्वरीमध्ये. एक मालक होता आणि एक नौकर होता. सकाळची वेळ 8 वाजलेत. मालक नौकराला म्हणतो, जा रे माझ्यासाठी कब्बर चहा घेऊन ये. मालक नौकराला म्हणतो, जा रे माझ्यासाठी कब्बर चहा घेऊन ये. नौकर गेला आणि जेवणाचं ताट घेऊन आला. दुपार झाली. मालक नौकराला म्हणतो, जा रे माझ्यासाठी जेवण घेऊन ये. नौकर गेला आणि चहा घेऊन आला. आता ही नोकराकडून मालकाची सेवा झाली का गैरसेवा झाली? अर्थातच गैरसेवा झाली. मालकानं चहा सांगितला तेव्हा नोकरानं जेवण आणलं आणि जेव्हा जेवण सांगितलं तेव्हा चहा आणला. ही नोकराकडून मालकाची सेवा का गैरसेवा आहे? अर्थातच गैरसेवा आहे. मालकानं नोकराला जे सांगितले त्यावेळेस नोकरानं ती वस्तू मालकाला पुरवावी. ही नोकराकडून मालकाची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. नोकर म्हणतोय, मालक नोकराला म्हणतोय मालक नोकराला म्हणतोय माझे पाय दाब. मालक नोकराला म्हणतोय माझे पाय दाब. नोकर गेला आणि मालकाचं डोकं दाबायला. ही सेवा का गैरसेवा आहे? गैरसेवा आहे. तसं देव तुम्हाला म्हणतो माझे पाय दाबा आणि तुम्ही जाताना देवाचं डोकं दाबता. ही देवाची सेवा आहे का गैरसेवा आहे? गैरसेवा आहे. मालकाला ज्यावेळेस जे हवंय ते नोकरानं पुरवावं. ही नोकराकडून मालकाची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. तसं देवाला जे हवंय तसं तुम्ही वागावं. ही तुमच्याकडून अर्थात भक्ताकडून देवाची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. अर्थात भक्तीमध्ये हे जाणून घ्या की ज्याची भक्ती तुम्ही करता त्याला काय हवंय तसं तसं तुम्ही वागा. ही देवाची भक्ती असते किंवा कोणाची भक्ती असते. तुम्ही ज्याची कोणाची भक्ती करता, सेवा करता, त्याला काय हवंय जाणून घ्या, त्याच्या इच्छेप्रमाणे वागा. ही सेवा असते, भक्ती असते. तसं भक्तीमध्ये देवाला काय हवंय जाणून घ्या आणि देवाच्या इच्छेसारखं वागा. तुम्ही आम्ही देवाच्या इच्छेसारखं वागणं ही देवाची भक्ती असते. ज्याची आम्ही भक्ती करतो त्याच्या इच्छेसारखं वागणं ही भक्ती असते. आणि मग देवाच्या इच्छेसारखं आम्ही वागणं ही आमच्याकडून देवाची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. आणि मग ज्ञानोबा म्हणतात की तैसे स्वामीचे मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा एरतो पांडवा वाणिज्य करणे. मग देवाच्या इच्छेप्रमाणे वागणं ही जर देवाची भक्ती असेल तर मग देवाला काय हवं हे आम्हाला जाणून घ्यावं लागेल. देवाला काय हवं हे आम्हाला जाणून घ्यावं लागेल. अर्थात देवाची इच्छा काय आम्हाला जाणून घ्यावं लागेल. तर देव अर्थात भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये प्रामुख्याने आपल्या 3 इच्छा व्यक्त करतायत. भगवान बोलतायत, चेतसा सर्व कर्माणी मयी संन्यस्य मत्परा बुद्धियोगमुपाश्रित मच्चित्त सततम भव तुवा उचित कर्मे आघवी आचरोनी मजा अर्पावी परिचित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी स्वकर्माचे चोखाळी मज पूजा करुणी भली तेने प्रसादे आकळी ज्ञान निष्ठेते जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा. या वरील श्लोकातून आणि ओव्यातून ज्ञानोबा भगवंताची काय इच्छा हे आम्हाला सांगतायत. भगवंताची पहिली इच्छा आहे, तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्माभिमान आणि फलेच्छा टाकून
कर्तव्य आणि प्रभुपूजा समजून ईश्वराप्रत्यात व ईश्वरार्पण बुद्धीने करा. अर्थात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमच्या हातून घडणार प्रत्येक कर्म तुम्ही देवाची पूजा म्हणून करा. ही भगवंताची पहिली इच्छा आहे. भगवंताची दुसरी इच्छा, हे सर्व कर्म करताना आणि इतर वेळेसही आपलं चित्त सातत्यानं हरिनामात बांधून ठेवा. आणि भगवंताची तिसरी इच्छा आहे की जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. भगवंतानं गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये प्रामुख्याने आपल्या 3 इच्छा व्यक्त केल्या आहेत. आणि भगवंताच्या या 3 इच्छेप्रमाणे आम्ही वागणं म्हणजे भगवंताची परिपूर्ण भक्ती होय. भगवंताची परिपूर्ण भक्ती होय. आणि म्हणून भगवंताच्या 3 इच्छा म्हणजे तुम्ही आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. आपलं चित्त सारखं हरिनामात बांधून ठेवा, अर्थात मुखानं रामकृष्ण हरी जाप करा. आणि जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देव आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. या 3 इच्छाचं पालन करणं म्हणजे भगवंताची परिपूर्ण भक्ती होय. या भगवंताच्या 3 इच्छा आहेत आणि भगवंताच्या या 3 इच्छेचं पालन करणं म्हणजे भगवंताची परिपूर्ण भक्ती होय. हनुमंतानं बरा म्हणतात, तैसे स्वामीचे मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा, एरतो पांडवा वाणिज्य करणे. आता भगवंताची पहिली इच्छा काय? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. मग आम्ही आमचं कर्म देवाची पूजा म्हणून करतो का? स्वकर्माची चोखाळी मज पूजा करुनी भली, तेने प्रसादे आकळी ज्ञान निष्ठेते. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागे. देव म्हणतोय, अर्थात देवाची पहिली इच्छा, तुम्ही आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. आता गंमत अशी आहे की 25% लोक कर्मच करत नाहीत आणि 75% लोक कर्म करतात ते इमानदारीने करत नाहीत, लांडीलाबाडीने करतात. एखादा दुसरा सोड, अपवाद असतो. 100त 5% सोडून द्या. इमानदारीने कर्म करणारे, देवाची पूजा म्हणून करणारे, प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो. 100त 5 सोडून द्या. पण 25% कामच करत नाहीत आणि 70% करतायत, ते लबाडीने करतायत. मग तुम्ही कर्मच करत नाहीत, हे पाप आहे. अर्जुना, स्वधर्म सांडशील तर पापावर पडा होशील आणि अपेश ते न वचेल कल्पांतवरी. स्वधर्म अर्थात आपल्या वाटेला आलेलं कर्म टाकणं हे पाप आहे. अर्जुना, स्वधर्म सांडशील तर पापावर पडा होशील. 25% कर्मच करत नाहीत, कर्मच टाकून देतात. कर्म करायला अवघड आहे म्हणून कर्मच करायचं नाही, कर्म टाकणं पाप आहे. 70% करतायत, ते लबाडीने करतायत, भ्रष्टाचार करतायत, एकमेकाला फसवतायत, एकमेकाचे मुंडके मोडतायत, हेही पाप आहे. कर्म इमानदारी न करणं हेही पापच आहे. 25% करतच नाहीत, कर्मच टाकतात, ते पाप आहे. जे 70% करतायत ते इमानदारीने करत नाहीत, कर्म इमानदारीने करत नाहीत, नीतीने करत नाहीत, देवाची पूजा म्हणून करत नाहीत, हेही पापच आहे. 5% करतायत, ठीक आहे, चांगले. आणि म्हणून प्रत्येकानं आपल्या वाट्याला आलेलं कर्म करावं आणि देवाची पूजा म्हणून करावं. पण ते केल्या जात नाही आणि केलं तर इमानदारीने केल्या जात नाही. आणि म्हणून भक्ती तो कठीण शिळावरील पोळी. पहिलं कारण भक्तीला कठीण म्हणण्याचं. आता भगवंताची दुसरी इच्छा, हे कर्म करताना आणि इतर वेळेस तुम्ही आपलं चित्त सातत्यानं हरिनामात बांधून ठेवा. इथं औसा पुन्हाला आम्ही हरिनाम घेतो. उठताना गुडगा दुखला तरच विठ्ठला, गुडगा उठताना कडकड कडकड गुडगा मोडला, उठताना गुडगा दुखला तरच विठ्ठला, नाही तर विठ्ठलाची आमची वर्षणगंटी भेट नाही. शिंक आली तरच राम, नाही तर रामाची आमची भेट नाही. शिंक आल्यावर राम म्हणतो वाईट नाही,
पण दुसऱ्यांदा राम म्हणायचं तर दुसऱ्या शिंकीची वाट पाहतो, हे यातलं वाईट आहे. तात्पर्य हंगामी भक्ती, कधीतरी अवसापणाला मी राम म्हणतो, पण अवसापणाला. काही तर रामच म्हणत नाहीत, पण जे म्हणतात ते अवसापणाला म्हणतात, कधीतरी म्हणतात मधून मधून. नाम नित्य नाही आहे, नाम नित्य नाही आहे, म्हणून भक्ती तो कठीण शिळावरील पोळी. भक्ती कठीण आहे. नाम नित्य हवंय, ते नित्य नाही आहे, म्हणून भक्ती कठीण आहे. तिसरी भगवंताची इच्छा, जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देव आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. आम्ही प्रत्येक प्राणीमात्राला देव समजतो का? आणि त्यांच्यासोबत देवतुल्य व्यवहार करतो का? आम्ही समोरच्याला देव नाही, राक्षस समजतो, हाणतो, मारतो, शिव्या देतो, त्याचं वाटोळं करतो, वाईट चिंतितो, फसवतो. एकमेकाला आम्ही फसवतोय. देवाची इच्छा आहे की समोरच्या माणसाला देव समजा आणि त्याला देव समजून त्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. आम्ही समोरच्याला देव नाही, राक्षस समजतो, त्याला फसवतो, हाणतो, मारतो. समोरच्याला देव समजणं, देवतुल्य व्यवहार करणं ही भक्ती आहे, पण त्याला आम्ही देव समजत नाहीत. भले त्याला माणूस का समजत, माणूसच समजता, ठीक आहे, पण त्याला फसवता, हाणता, मारता, लांडी लबाडी, भ्रष्टाचार. आमच्याच्यानं समोरच्याला देव समजून त्यासोबत देवतुल्य व्यवहार करणं होत नाही, म्हणून भक्ती तो कठीण शिळावरील पोळी. भक्ती कठीण आहे. आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा, आमच्याच्यानं ते करणं होत नाही, म्हणून भक्ती तो कठीण शिळावरील पोळी. तुम्ही सातत्यानं देवाचं नाव घ्या, आमच्याच्यानं सातत्यानं देवाचं नाव घेणं होत नाही, म्हणून भक्ती तो कठीण शिळावरील पोळी. जगातील प्रत्येक माणूस हा देव आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा, आमच्याच्यानं ते करणं होत नाही, म्हणून भक्ती तो कठीण शिळावरील पोळी. आणि म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज म्हणतात की भक्ती तो कठीण शिळावरील पोळी, निवडी तो बळी विरळा शूर. भक्ती तो कठीण शिळावरील पोळी, निवडी तो बळी शिरळावीर. महाराज म्हणतात भक्ती सोपी नाही बाबांनो, कठीण आहे. किती कठीण आहे तर ती शिळावरली पोळी. चपाती पोळी लाटावी, कच्ची पोळी शिळावर फेकावी, शिळाचं टोक अनिदार असते. माणसाला शिळावर देतात ना, पहिला शिळावर द्यायची, आता फाशी आली. अनिदार टोक असते, त्या अनिदार टोकावर उंच असतं, शूळ असतो खांबन, त्याच्यावर असा लोखंडी शूळ असतो. शूळ म्हणजे काटा किंवा लोखंडी पॉइंटेड पॉईंट, टोकदार असतो. चपाती लाटली आहे कच्ची आणि त्याच्यावर फेकली, पडल्या पडल्या ते शूळ तिच्यात घुसतं, तिचे तुकडे होतात, फाटते चपाती. मग चपाती शिळावर फेकली, पोळी शिळावर फेकली, फेकल्या तिचं टेकणं आणि तिला बाजूला काढणं न फाटू देता, असं जो करतो, असा जो पोळी निवडतो बाजूला, तो बळी विरळा शूर असतो. परंतु जो 24 तास भगवंताचं नाम घेतो, तो भक्तीतला शूर असतो, बळी असतो. जो आपले कर्म देवाची पूजा म्हणून करतो, तो शूर असतो, बळी असतो. आणि जो जगातील प्रत्येक प्राणी मात्र देव समजून त्याच्यासोबत देवतेला व्यवहार करतो, तो शूर असतो, बळी असतो. अर्थात भक्तीतला शूर असतो, भक्तीतला बळी असतो. आणि मग निवडे तो बळी विरळा शूर. अर्थात जो सातत्यानं आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करतो, सातत्यानं मुखाने रामकृष्ण हरी नामाचा जाप करतो, आणि जो जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देव आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करतो, असा मनुष्य भगवंताचा खरा भक्त असतो. आणि अशा खऱ्या भक्ताला तुकोबारा म्हणतात निवडे तो बळी विरळा शूर. विरळा ऐसा कोणी तुका त्याची लोटांगणी. या भगवंताच्या 3 इच्छा, त्या 3 इच्छेसारखं जो वागतो, कोणत्या की आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करा, आपलं चित्त सातत्याने हरिनामात बांधा, आणि जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देव आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. या भगवंताच्या 3 इच्छा आहेत. आणि भगवंताच्या 3 इच्छेप्रमाणे जो वागतो, तो भगवंताची परिपूर्ण भक्ती करतो. आणि असा भक्त तो बळी असतो, वीर असतो, शूर असतो. तो खरा भक्त असतो, तो भक्तीतला शूर असतो, भक्तीतला बळी असतो. तोच भक्त भगवंताचा खरा भक्त असतो. आणि मग ज्ञानोबा म्हणून तुकोबारा म्हणतात भक्ती तो कठीण शिळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर. भक्ती कठीण आहे.
कर्म देवाची पूजा म्हणून करा, आमच्याच्याने करणं होत नाहीत, हे घडत नाही, म्हणून भक्ती ते कठीण शिळावरील पोळी. तुम्ही नित्यनाम घ्या, आमच्याच्या नित्यनाम घेणं होत नाही, हे घडत नाही, म्हणून भक्ती तो कठीण शिळावरील पोळी. प्रत्येक प्राणी मात्राला देव समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा, आमच्याच्याने हे करणं होत नाही, हे घडत नाही, म्हणून भक्ती तो कठीण शिळावरील पोळी. भक्ती तो कठीण शिळावरील पोळी, निवडतो बळी विरळा शूर. या 3 गोष्टी जर आम्ही केल्या, मी आत्ता बोललेल्या 3 गोष्टी केल्या, तर देवानं शपथ खाल्ली की मी तुमच्या समोर येऊन उभा राहील, मी तुम्हाला दर्शन देईल. कोणत्या 3 गोष्टी? आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करा, लोकांना नित्य रामनाम घ्या, आणि जगातील प्रत्येक प्राणीमात्र हा देव आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. या 3 गोष्टी जर तुम्ही नित्य नियमाने केल्या, तर देवाने शपथ खाल्ली मी तुमच्या समोर येऊन उभा राहील. तुम्हाला देवाची शोधायची गरज नाही, तुम्हाला देवाला शोधायची गरज नाही, मी तुम्हाला शोधत येईल. हे वचन दिलं ज्ञानोबारांनी आम्हाला ज्ञानेश्वरीत, अर्थात देवानं वचन दिलं, ज्ञानोबाराय सांगतात ज्ञानेश्वरीत. देव म्हणतो या 3 गोष्टी पाळा, मी तुम्हाला वचन देतो, शपथ घेऊन सांगतो, मी तुम्हाला भेटेल. तुम्ही मला शोधू नका, मी तुम्हाला शोधेल. ज्ञानोबाराय लिहित आहेत की तुम्ही कर्म देवाची पूजा म्हणून करा, देव शपथ खातो आणि तुम्हाला भेट देईल म्हणतो. काय म्हणतोय देव? जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत, म्हणून किलिया निभ्रांत सापडेची तो. ओव्या नीट आहे का? जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत, म्हणून किलिया निभ्रांत सापडेची तो. ज्याच्या वाटेल जे विहित कर्म आले ते त्यानं देवाची पूजा म्हणून पार पाडावं. मी शपथ खातो म्हणले कृष्ण, म्हणतायत मी शपथ खातो तुम्हाला मी नक्की सापडेल. जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत, म्हणून किलिया निभ्रांत सापडेची तो. तुम्ही कुठली शंका घेऊ नका म्हणले, मी नक्की सापडेल. काय करा? जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत. ईश्वराची इच्छा आहे की तुमच्या वाट्याला आलेलं प्रत्येक कर्म तुम्ही देवाची पूजा म्हणून करावं. देव म्हणतो मी शपथ खातो तुम्हाला नक्की भेटेल. जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत, म्हणून किलिया निभ्रांत सापडेची तो. देवानं शपथ खाल्ली की तुमच्या वाट्याला आलेलं विहित कर्म तुम्ही देवाची पूजा म्हणून करा. कुठली शंका घेऊ नका, मी तुम्हाला नक्की सापडेल. मी शपथ घेऊन सांगतो मी नक्की सापडेल. आणि म्हणून आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करा, देव नक्की सापडेल. जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत, म्हणून किलिया निभ्रांत सापडेची तो. देवानं दुसरी शपथ खाल्ली की उदेली आकाशी रवीचे रवी ते प्रकाशी, हे नाम व्यक्ती तशी ब्रह्मा करी. आकाशात सूर्य उगवलाय, त्याला काय बॅटरी घेऊन शोधावं लागतं का? सकाळी दिवस उगला आणि आकाशात सूर्य उगवला, तुम्ही काय बॅटरी घेऊन शोधता का? ज्ञानोबा म्हणतात उदली आकाशी रवीचे रवी ते प्रकाशी, हे नाम व्यक्ती तशी ब्रह्मा करी. आकाशातला सूर्य सूर्याच्या प्रकाशानेच पाहता येतो, तसं भगवंताच्या नामानंच भगवंत व्यक्त होतो आणि तुमच्या पुढे उभा राहतो, मग तुम्हाला भेट देतो. ज्ञानोबा साक्ष देत आहेत उदयली आकाशी रवीचे रवी ते प्रकाशी, हे नाम व्यक्ती तैसी ब्रह्मा करी. सूर्याच्या प्रकाशाने सूर्य पाहता येतो, तसं देवाच्या नावानंच देव व्यक्त होतो आणि तुमच्या पुढे उभा राहतो. तुम्ही देवाचं नित्य नाव घ्या, देव तुमच्या पुढे येऊन उभा राहिली. देवाने शपथ खाल्ली, पण आम्ही नित्य नाम घेत नाहीत म्हणून देव भेटत नाही. तिसरी शपथ खाल्ली की तुम्ही जगातील प्रत्येक प्राणी मात्राला देव समजा आणि देव समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. देव शपथ खातोय जे जगा धाकुटे होईजे ते जवळीक माझी. जे जगा धाकुटे होईजे ते जवळीक माझी. तुम्ही जगापुढे धाकट व्हा, नम्र व्हा, भक्ती ते नमन. जे जे बेटे भूत ते मानिजे भगवंत. तुम्ही जगापुढे धाकट व्हा, नम्र व्हा, देव समजून जगाला शरण जा. जगतात देव पहा. देव म्हणतो जगापुढे धाकटे झाले की त्या जवळीक माझी. जे जगा धाकुटे होईजे ते जवळीक माझी. पण आम्ही जगापुढे धाकटे होत नाहीत, ताटमानेने चलतो, आरोगंडली वागतो, हाणतो, मारतो, फसवतो, करप्शन करतो, भ्रष्टाचार करतो. आम्ही देवाने घालून दिलेल्या अटी पाळत नाहीत, देवाच्या इच्छा पूर्ण करत नाहीत, म्हणून आम्हाला भक्ती घडत नाही आणि आम्ही भक्तीपासून देवापासून वंचित राहतो. जयाजी विहित ईश्वराचे मनोगत, म्हणून केल्या निभ्रांत सापडेची तो. कर्म देवाची पूजा म्हणून करा, मी सापडेल तुम्हाला. पण आम्ही कर्म देवाची पूजा म्हणून करत नाहीत. 50% कर्मच टाकतात. जे करतात ते लांडीला पडून करतात, लोकांना फसवतात.
कर्म देवाची पूजा म्हणून आम्ही करत नाहीत, हे आमच्याने घडत नाही, म्हणून भक्ती तो कठीण शिळावरील पोळी. हे नामयुक्ती तशी ब्रह्माकरी, देवाचं नाव घ्या, देवाच्या नावानंच देव व्यक्त होतो आणि समोर उभा राहतो. आम्ही देवाचं नित्य नाव घेत नाहीत म्हणून देव व्यक्त होत नाही, नित्य नाम घेत नाहीत, आमच्याने घडत नाही, म्हणून भक्ती तो कठीण शिळावरील पोळी. जगातील प्राणीमात्राला देव समजा आणि त्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. जे जगात हाकुटे होईजे ते जवळीक माझी, पण आमच्याच्याने घडत नाही, म्हणून भक्ती तो कठीण शिळावरील पोळी. भक्ती तो कठीण शिळावरील पोळी, निवडे तो बळी विरळाशूर. आमच्यानं घडत नाही, आम्हाला भक्तीची व्याख्या समजत नाही. ठीक आहे, भक्तीच्या अशा विखुरलेल्या व्याख्या आल्या आहेत. भक्ती तो नमन, तो कर्मयुषी भजावा, किंवा एक गावे आम्ही विठोबाचे नाम, ठिकठिकाणी वाटून व्याख्या आल्यात. पण याला एकत्रित केलं ज्ञानोबरांनी यावं की तैसे स्वामीचे मनोभावा न चुकीचे हेची परमसेवा, एरो तो पांडवा वाणिज्य करणे. ज्याची आम्ही भक्ती करतो त्याच्या इच्छेप्रमाणे वागणं ही भक्ती असते. तर देवाच्या इच्छेप्रमाणे वागणं ही देवाची भक्ती. तर मग देवाची इच्छा काय? तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा, ही पहिली इच्छा देवाची. दुसरी, हे कर्म करताना आणि इतर वेळेस आपलं चित्त सातत्यानं हरिनामात बांधून ठेवा, दुसरी इच्छा. आणि तिसरी इच्छा, जगातील प्रत्येक प्राणीमात्र हा देव आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा, ही भगवंताची तिसरी इच्छा आहे. देवाच्या तिन्ही इच्छेप्रमाणे वागणं ही भगवंताची परिपूर्ण भक्ती आहे. आणि देवाने शपथ खाल्ली की अशी भक्ती तुम्ही कराल, माझ्या तिन्ही इच्छा तुम्ही पाळाल, तर मी शपथ घेऊन सांगतो, तुमच्या समोर येऊन उभा राहील आणि तुम्हाला आलिंगन देईल. तुम्हाला देवाला शोधायची गरज नाही, देव तुम्हाला शोधत येईल. आमच्याच्याने या तिन्ही अटी पाळणं होत नाहीत, आमच्याच्याने देवाच्या तिन्ही इच्छा परिपूर्ण होत नाहीत. आणि म्हणून भक्ती तो कठीण शिळावरील पोळी, निवडतो बळी विरळाशूर. आणि म्हणून आम्हाला देव भेटत नाही, आणि म्हणून भक्ती कठीण आहे. भक्तीबद्दल बोलताना बघा, ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीत असं म्हटलंय की जे वेळी सूर्य न उदिजे तया राती कीर मनिजे, तेवी माझी भक्ती वन जे जे की जे ते महापापाचे नव्हे. नीट ऐका होई, जे वेळी सूर्य न उदिजे तया राती कीर मनिजे, तसे माझी भक्ती वन जे जे की जे ते महापापाचे नव्हे. सूर्य उगवला नाही म्हणजे अंधारच किंवा रात्रच, सूर्य उगवला नाही म्हणजे रात्रच. तसं माझ्या भक्तीशिवाय इतर जे काही कराल ते महापापच, माझ्या भक्तीशिवाय इतर जे काही कराल ते महापापच. माझी भक्तीविन जे जे की जे ते महापापाचे नव्हे. देवाची भक्ती सोडून इतर काही कराल तर ते महापाप आहे. मग आता मोठी गंमत आहे, आम्ही ढोबळमानाने व्यवहारात भक्तीची काय व्याख्या घेतो? मुखानं रामनाम घेणं ही भक्ती आहे, ही साधी सरळ व्याख्या आहे भक्तीची. ढोबळमानानं मुखानं रामनाम घेणं ही भक्ती आहे. मग तुम्ही मुखानं सारखं रामनाम घेतलं, हीच जर भक्ती आहे, तर मग शेती केली महापाप, व्यापार धंदा केला महापाप, नोकरी केली महापाप. का तर माझी भक्तीने जे जे की जे ते महापापाचे नव्हे. मग रामनाम हीच जर भक्ती असेल, एकटं रामनाम हीच जर भक्ती असेल, तर रामनाम सोडून काही केलं तर महापाप आहे. शेती केली महापाप, नोकरी केली महापाप, व्यवसाय धंदा केला महापाप, हे सगळं सोडून द्यावं लागेल. मग का तर महापाप लागतंय. मग शेती नोकरी धंदा व्यापार सोडलं तर जगराटी चालेल, खाय प्यायला मिळेल, जग सुरळीत चालेल? नाही आहे. हे सगळं सोडून देता येत नाही, आणि हे करावं तर महापाप आहे. मग काय करायचं? याचाच अर्थ असा होतो की केवळ मुखानं रामनाम घेणं ही भक्तीची परिपूर्ण व्याख्या ठरत नाही, यापेक्षा काही वेगळी व्याख्या असली पाहिजे. आणि मग ज्ञानोबा काय म्हणतात की देवाची इच्छा की माझी भक्तीविन जे जे की जे ते महापापाचे नव्हे. शेती करणं, नोकरी करणं, व्यवसाय धंदा करणं हे महापाप आहे. का तर भक्तीची व्याख्याच आहे, मुखानं रामनाम घेणं ही भक्ती आहे. रामनाम घ्याय सोडून इतर काही केलं, भक्तीशिवाय इतर काही केलं तर महापाप आहे. शेती केली महापाप, नोकरी केली महापाप, व्यवसाय धंदा केला महापाप आहे. मग हे सोडून द्यायचं का सगळं? तर नाही. शेती नोकरी व्यवसाय धंदा सोडून द्यायचा नाही. शेती नोकरी व्यवसाय धंदा या सगळ्यांनाच भक्ती बनवायचं, या सगळ्यांनाच भक्ती बनवायचं. अर्थात ज्या शेतीत नोकरीत व्यवसाय धंद्यात तुम्ही उभे आहात, यातली प्रत्येक क्रिया देवाची पूजा म्हणून करायचं.
आणि ज्यावेळेस तुम्ही आपली शेतीतली, नोकरीतली, व्यवसायातली, धंद्यातली प्रत्येक क्रिया देवाची पूजा म्हणून करू लागले, आता तुम्ही भक्तीशिवाय दुसरं काही करतच नाहीत. आम्ही आमची प्रत्येक क्रिया देवाची पूजा बनवली आहे, तर आम्ही आता भक्तीशिवाय दुसरं काही करतच नाहीत. मुद्दा समजून घ्या. शेती, नोकरी, व्यवसाय, धंदा यातली प्रत्येक क्रिया आम्ही देवाची पूजा म्हणून करतोय. प्रत्येक क्रिया आम्ही देवाची पूजा म्हणून करतोय. याचा अर्थ आम्ही आता भक्तीशिवाय दुसरं काही करतच नाहीत. मग आम्हाला पाप लागायचा प्रश्नच येत नाही. भक्तीशिवाय इतर काही केलं तर पाप लागेल, पण आमची प्रत्येक क्रिया आम्ही भक्तीच बनवली आहे. प्रत्येक क्रिया पूजाच बनवली आहे. प्रत्येक क्रिया देवाची पूजा म्हणून करतोय, तर आम्हाला पाप लागायचा प्रश्न येतोच कुठं. आणि म्हणून ज्या धंद्यात उभे आहेत, ज्या व्यवसायात उभे आहेत, ज्या नोकरीत उभे आहेत, ज्या शेतात उभे आहेत, यातली प्रत्येक क्रिया देवाची पूजा म्हणून करा. मग याचा अर्थ तुम्ही देवाच्या भक्तीशिवाय दुसरं काही करतच नाहीत आणि तुम्हाला पाप लागायचा प्रश्नच येत नाहीत. देवाच्या भक्तीशिवाय इतर काही केलं तर पाप लागेल, महापाप लागेल. पण आता आपली प्रत्येक क्रिया देवाची पूजा बनवली, तर आम्ही भक्तीशिवाय दुसरं काही करतच नाहीत, म्हणून आम्हाला महापाप लागायचा प्रश्नच येत नाही. आणि म्हणून भक्तीची सरळ सरळ व्याख्या ठरते, कर्म अधिक नाम बरोबर भक्ती. कर्म अधिक नाम बरोबर भक्ती. नुसतं नामही भक्ती नाही, नुसतं कर्मही भक्ती नाही. म्हणून कर्म अधिक नाम बरोबर भक्ती. अर्थात निष्काम कर्म अधिक निष्काम हरिनाम बरोबर भक्ती. आणि म्हणून ज्ञानोबा आहे कर्मयोगाची व्याख्या सांगताना लिहित आहेत. कर्मयोग बारकाय नाही का, ज्ञानोबा कर्मयोगाची व्याख्या सांगताना लिहित आहेत, शरीरे वाचा मानसे विहित निपजे जे जैसे ते एक ईश्वर उद्देशे कीजे मनितले. आपले प्रत्येक कर्म, शरीरानं, वाचन, मनानं घडणार प्रत्येक कर्म ईश्वराच्या उद्देशानं करा, देवाची पूजा म्हणून करा आणि त्याला हरिनामाची संगती द्या. मुखात भगवंताचं नाम धारण करा आणि आपले प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. ही भगवंताची परिपूर्ण भक्ती. शरीरे वाचा मानसे विहित निपजे जे जैसे ते एक ईश्वर उद्देशे किदे कीजे मनितले. हेची ईश्वरी कर्मयोगे भजन कथनाचे खागे आदरिले शेष भागे चतुर्थाचेने ते विश्वरूप अकरावा अद्याव संपेजवा आगवा तव कर्मे ईशू भजाव हे जे बोलिलो. हे अष्टाध्यायी उघड जाण तसे देवता कांड शास्त्र सांग तसे आड मोडोनी बोलो. या 4-5 वेळेतून ज्ञानोबा सांगतायत की कर्मानं ईश्वराला भजणं ही भगवंताची खरी भक्ती आहे, पण सोबत मुखामध्ये भगवंताचं नाम ठेवा. अर्थात मुखामध्ये भगवंताचं नाम धारण करा. तात्पर्य हरिनाम घेत घेत आपलं प्रत्येक कर्माभिमानाने फल्ल्याच्या टाकून कर्तव्य व प्रभुपूजा समजून ईश्वराप्रत्यर्थ व ईश्वरापण बुद्धीनं करा. हा कर्मयोग असतो आणि भगवंताची परिपूर्ण भक्ती असते. मुखामध्ये रामनाम धारण करा, मुखामध्ये रामनाम धारण करा आणि आपली प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. तुम्ही मुखामध्ये रामनाम धारण केलं की तुमच्या हातून घडलेलं प्रत्येक कर्म भगवंताला अर्पण होतं आणि ती देवाची पूजा ठरते. नाथ महाराज साक्ष देत आहेत, मी कर्म करता येते सांडोनिया निज चित्ते भगवद्रूप भाविता भूते ब्रह्मार्पण ते होय कर्म. वही पुन्हा आहे का, मी कर्म करता येते सांडोनिया निज चित्ते भगवद्रूप भाविता भूते ब्रह्मार्पण ते होय कर्म. या कर्माचा करता मी आहे हा अभिमान घेऊ नका आणि समोरचा व्यक्ती ज्याच्यासाठी तुम्ही कर्म करता त्याला देव समजा. तुमचं कर्म देवाला आपोआप अर्पण होतं. आणि समोरच्या माणसाला देव समजायचं ही फिलिंग तेव्हा येईल की जेव्हा तुमच्या मुखात देवाचं नाव आहे. सहजासहजी येणार नाही, कारण भगवंताचं नाम ही श्रद्धा असते. भगवंताचं नाम मुखात धारण करून कर्म केलं की त्यात एक श्रद्धा, एक भावना ओतल्या जाते, कर्म दिव्य बनतं, ते भगवंताला अर्पण होतं आणि समोरच्याला तुम्ही देवही समजता. म्हणून मुखात देवाचं नाव धारण करा. हे कर्म मी करतोय असा अभिमान घेऊ नका आणि ज्याच्यासाठी कर्म करता त्याला देव समजा. तुमचं प्रत्येक कर्म ब्रह्माला अर्थात देवाला अर्पण होईल आणि ती पूजा ठरेल. आणि म्हणून नुसतं मुखानं रामनाम घेणं ही भक्ती नाही, नुसतं कर्म करणं ही भक्ती नाही. कर्म अधिक नाम बरोबर भक्ती. म्हणून आपल्या मुखामध्ये हरिनाम धारण करा. मुखामध्ये हरिनाम धारण करून
आपलं प्रत्येक कर्म कर्माभिमानाने फलेच्छा टाकून, कर्तव्य आणि प्रभुपूजा समजून ईश्वराप्रित्यर्थ आणि ईश्वरार्पण बुद्धीने करा. हाच कर्मयोग आहे आणि हीच भगवंताची परिपूर्ण भक्ती आहे. आणि म्हणून निष्काम कर्म अधिक निष्काम हरिनाम बरोबर भक्ती, ही भक्तीची परिपूर्ण व्याख्या ठरते. आणि ही भक्ती देवाला आवडते. पण गंमत अशी आहे की आम्ही कर्म देवाची पूजा म्हणून करत नाहीत. कर्म करतो, काही कर्मच करत नाहीत. जे करतात ते लबाडीने करतात. आणि देवाची ती इच्छा आहे की कर्म देवाची पूजा म्हणून करावं. कर्मच टाकलेत, जे करतायत ते लबाडीने करतायत. ही देवाची पूजा कशी ठरेल? आणि म्हणून कर्म टाकणं किंवा कर्म लबाडीने करणं ही देवाची पूजा ठरत नाही. आणि म्हणून भक्ती तो कठीण शिळावरील पोळी. देवाची इच्छा नित्य नाम घ्या. आम्ही आवसापुनाला नाव घेतो, नित्य नाम घेत नाही. म्हणून भक्ती तो कठीण शिळावरील पोळी. देवाची इच्छा जगातील प्रत्येक प्राणीमात्र हा देव आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. आम्ही समोरच्याला जनावर समजतो, राक्षस समजतो, त्याची चिटिंग करतो, हाणतो, मारतो, फसवतो, त्याचा द्वेष करतो, मत्सर करतो, भ्रष्टाचार करतो, करप्शन करतो. देवाची इच्छा समोरच्याला देव समजून देवतुल्य व्यवहार करा. आम्ही हाणतो, मारतो, फसवतो, लाडीलावडी करतो, भ्रष्टाचार करतो. समोरच्याला आमच्या देव समजणं होत नाही, देवतुल्य व्यवहार होत नाही. म्हणून भक्ती तो कठीण शिळावरील पोळी. आणि म्हणून भक्ती सोपी आहे, पण भक्तीतली तत्व आमच्याच्याने पाळलं होत नाहीत. म्हणून भक्ती कठीण आहे. आणि म्हणून महाराज म्हणतायत की भक्ती तो कठीण शिळावरील पोळी, निवडी तो बळी विरळाशूर. अतिशय विरळ आहे म्हणले. ज्याला भक्ती लाभली, भक्ती ज्याला घडली, तो अतिशय विरळ आहे म्हणले. शिळावरची पोळी निवडणं जसं कठीण आहे तसं भक्ती करणं कठीण आहे. आम्हाला भक्ती सोपी वाटते पण कठीण आहे. भक्ती कठीण आहे. आणि म्हणून भक्ती तो कठीण शिळावरील पोळी, निवडे तो बळी विरळाशूर. निवडे तो बळी विरळाशूर. भक्ती कठीण आहे. बरं ठीक आहे, ढोबळमानानं याला आपण सोपं करूया. अजून मुखानं रामनाम घेणं हीच भक्ती आहे असं गृहीत धरू ढोबळमानानं. आपण भक्तीची व्याख्या पाहिली अनेक प्रकारानं, पण घडीवर आपण गृहीत धरू की मुखानं रामनाम घेणं ही भक्ती आहे. मुखानं रामनाम घेणं ही भक्ती आहे. आणि तुकोबराय काय म्हणतात? तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. रामनाम सोपं आहे. रामनाम सोपं आहे. महाराज म्हणतात तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, पण पुढं काय म्हटले? शहाणा तो धनी घेतो येत. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येत. रामनाम सोपं आहे. रामनाम सोपं आहे, पण कुणासाठी? शहाण्यासाठी. शहाण्यासाठी. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येत. भगवंताचं नाम ही भक्ती आहे, रामनाम ही भक्ती आहे. रामनाम सर्वांहून सोपं आहे, पण कोणासाठी? शहाण्यासाठी. शहाण्यासाठी. शहाणा तो घेत, शहाणा तो धनी घेत येत. रामनाम सोपं आहे, पण शहाण्यासाठी आहे. मग हा शहाणा कोण? शहाणा कोणाला म्हणावं? तर ज्याची विवेक जागृती झाली तो शहाणा असतो. ज्याची विवेक जागृती झाली तो शहाणा असतो. आणि मग जोपर्यंत तुमची विवेक जागृती नाही आहे तोपर्यंत तुमच्या परमार्थात प्रवेशच नाही आहे. नरबराय लिहित आहेत. म्हणून पार्था जबबरी तो विवेकू न उधवी माथा, तब अंतु नाही अश्वत्था भवरूपाया. तो विवेकू न उधवी माथा, तब अंतु नाही अश्वत्था भवरूपाया. जोपर्यंत विवेक जागृती नाही तोपर्यंत संसाराला शेवट नाही. आणि म्हणून जोपर्यंत विवेक जागा नाही तोपर्यंत तुमचा परमार्थात प्रवेशच नाही आहे. विवेक ही परमार्थाची गुरुकिल्ली आहे.
आणि ज्याचा विवेक जागा झालाय तो शहाणा असतो. आणि मग जो शहाणा असतो तो नित्य नाम घेतो. नाम सोपं आहे, नाम सोपं आहे, पण आमच्याच्याने नित्य घेतल्या जात नाही. जो नित्य घेतो तो शहाणा असतो आणि ज्याचा विवेक जागा झाला तो शहाणा असतो. मग बघा आता, नाम सोपं आहे पण आम्ही नित्य घेत नाहीत म्हणून भक्ती कठीण आहे. भक्ती तो कठीण शिळावरील पोळी. नाम सोपं आहे पण आमच्याच्याने नित्य घेतल्या जात नाही म्हणून भक्ती तो कठीण शिळावरील पोळी. का नित्य घेतल्या जात नाही? तर आम्ही शहाणे नाही आहेत. शहाणा कोण असतो? ज्याचा विवेक जागा झालाय तो शहाणा असतो. मग विवेक जागृती म्हणजे काय? तर या विश्वामध्ये भगवंत सार आहे, भगवंत अविनाशी आहे. भगवंत सार आहे, भगवंत अविनाशी आहे आणि उरलेलं जगत नाशिवंत आहे. असा ज्याच्या बुद्धीचा निश्चय झालाय तो विवेक असतो. संपूर्ण जगत नाशिवंत आहे आणि एकटा परमात्मा अविनाशी आहे आणि तो परमात्मा विश्वव्यापी आहे. हे सार ज्याला कळाले याला म्हणतात विवेक जागृती. अर्थात तुम्हाला संसाराची या देहाची नश्वरता कळावी. जगत आसार आहे, जगत नाशिवंत आहे आणि एकटा परमात्मा अविनाशी आहे असा बुद्धीवर ठसा पडावा. तुम्हाला संसाराची अनित्यता कळावी. संसार मरका आहे आणि मी संसाराचा अंश म्हणून मी मरका आहे. सगळा संसार मरणार आहे आणि संसाराचा मी अंश म्हणून मी मरणार आहे असा बुद्धीवर ठसा पडावा. संसार अनित्य आहे. संसाराची अनित्यता कळावी याला विवेक जागृती म्हणतात. आणि मी मरका आहे अर्थात अनित्य. का तर संसार अनित्य, मी संसाराचा अंश म्हणून मी अनित्य. आणि ज्या दिवशी तुम्हाला संसाराची अनित्यता कळती त्या दिवशी वैराग्याला हाकलून दिलं तर ते बळच तुमच्या पाठीमागे लागतं लंडासारखं आणि या वैराग्यानं तुम्हाला देव भेटतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती. ज्या दिवशी तुम्हाला कळेल की संसार अनित्य आहे आणि मी संसाराचा अंश म्हणून मी अनित्य. संसार अनित्य म्हणजे मीच अनित्य. संसार म्हणजे कोण? तुम्ही, आम्ही. संसार अनित्य म्हणजे मी अनित्य. माझं अनित्य पण कळणं, मला माझं अनित्य पण कळणं म्हणजे संसाराचं अनित्य पण कळणं. आणि ज्या दिवशी संसाराचं अनित्य पण कळतं त्या दिवशी वैराग्याला हाकलून दिलं तर ते बळच लंडासारखं मागं लागतं आणि वैराग्यानं देव भेटतो. तसे संसार या समजता जाणीजे जे अनित्यता ते वैराग्य दवडिता पाठी लागे. विखे रांदिली रससोय ते जेवणारा ठाऊई होय ते ताटची सांडोनी जाय जिया परी. तसे संसार या समजता जाणीजे जे अनित्यता ते वैराग्य दवडिता पाठी लागे. एखाद्या माणसाला जेवायला बसवले आणि तो आता तोंडात घास घालणार एवढ्यात कोणतरी कानात सांगितलं येऊन अचानक की ताटात या जेवणात विष घातले, खाऊ नको, खाल्लंच तर मरशील. तो मनुष्य काय करेल? या अन्नात विष आहे आणि अन्न खाल्लं तर मी मरेल हे त्याला कळलं की तो काय करेल? ते ताटाची सांडोनी जाय जियापरी. तो ताटावरून उठून जायचा नाही, ताटाची सांडोनी जाय जियापरी. ताट उलतं पालतं करेल, सांडेल आणि निघून जाईल. विष घातलेलं अन्न खाल्लं तर माझ्यासाठी मारक आहे हे कळालं तर मनुष्य ताट उलतं पालतं करून निघून जातो. तसं संसार माझ्यासाठी मारक आहे हे खात्रीनं कळालं की मनुष्य संसार उलथा पालथा करून निघून जातो आणि देवाच्या मागे लागतो. याला म्हणतात विवेक जागृती. आणि इथं तुमचा परमार्थात खरा प्रवेश होतो. आणि ज्ञानोबा म्हणतात की मनोनी पार्था जववरी विवेकू न बुधवी माता तव अंतु नाही अश्वत्था भवरूपाया. जोपद विवेक जागृती नाही, संसाराची आणि देहाची नश्वरता कळत नाही, संसाराची अनित्यता कळत नाही, तोपर्यंत तुम्हाला वैराग्याची प्राप्ती होत नाही. वैराग्याशिवाय देव भेटत नाही.
संसाराची अनित्यता कळावी, संसाराची देहाची अनित्यता कळणं ही विवेक जागृती आहे. ज्याचा विवेक जागा झाला तो शहाणा आहे. आणि शहाणा मनुष्याला नामाचं महत्त्व कळतं आणि तो सातत्यानं नाम घेतो, तो नित्य नामधारक असतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे सोपे आहे सर्वावनी. हे सोपं आहे रे बाबा, रामनाम सोपं आहे. तुकोबाराय म्हणतात सोपे आहे सर्वावनी. तुका म्हणे सोपे आहे सर्वावनी, परी शहाणा तो धनी घेतो येत. हे सोपं आहे, रामनाम सोपं आहे, पण तरी आमच्याच्यानं सारखं नित्य घेतलं जात नाही. का तर आम्ही शहाणे नाहीत, का तर आमची विवेक जागृती नाही. जो शहाणा आहे तो नित्य रामनाम घेतो. आम्ही शहाणे नाहीत म्हणून नित्य रामनाम घेत नाहीत. का शहाणे नाहीत तर आमची विवेक जागृती नाही. विवेक जागृती नाही म्हणजे काय नाही, आम्हाला देहाची संसाराची अनित्यता कळत नाही. आणि म्हणून नाम सोपं असूनही सातत्यानं आमच्याच्याने घेतलं जात नाही. आणि म्हणून भक्ती तो कठीण शुळावरील पोळी. सोपी आहे भक्ती, सोपी आहे. रामनाम घेणं ही भक्ती आहे. गडीवर धरा, रामनाम मुखानं घेणं ही भक्ती आहे. आणि रामनाम सोपं आहे, भक्ती सोपी आहे. हे रामनाम नित्य घेतले जात नाही म्हणून भक्ती कठीण आहे. रामनाम सोपं आहे पण नित्य घेतलं जात नाही, नित्य घेतलं जात नाही म्हणून भक्ती कठीण आहे. भक्ती तो कठीण शिळावरील पोळी. का घेतल्या जात नाही तर आम्ही शहाणे नाहीत. का शहाणे नाहीत तर विवेक जागृती नाही. विवेक काय, संसाराची अनित्यता दाखवतो आणि भगवंताची नित्यता दाखवतो. तो विवेक तो आमच्यापाशी नाही आहे म्हणून आम्ही शहाणे नाहीत. शहाणे नाहीत म्हणून नित्य नामधारक नाही आहेत. कारण तुकोबारायच्या का अभंगातून म्हणतात की संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळूनी जाय, मग रामनामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. हा मग शब्द फार महत्त्वाचा आहे. संतांच्या पायाची धूळ आमच्या अंगाला लागली की वासना जळून जाते. आणि वासना जळाली तरच, मग शब्द घातला, वासना जळाली मगच तुम्हाला रामनामाची आवड निर्माण होते आणि तुम्हाला देव भेटतो. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय, मग रामनामे उपजे आवडी. रामनामाची आवड कधी उपजली? रामनामाची आवड कधी उपजली? आधी वासनेचे बीज जळाले, मग रामनामे उपजे आवडी. तात्पर्य तुमची वासना समळून जावी, वासना मरावी, इच्छा मराव्यात. तुम्ही निरीच्छ व्हावं, अर्थात तुमच्या जीवनात विरक्ती यावी. वासना जाणं, वासना जळणं म्हणजे विरक्तीचे. वासना जळाली म्हणजे तुम्ही विरक्त झालेत, किमान विरक्तीच्या मार्गावर तरी आहेत. पूर्ण विरक्ती नाही आली तरी तुम्ही विरक्तीच्या मार्गावर आहेत. मग तुम्हाला रामनामाची आवड निर्माण होते. आता संतांच्या चरणाची धूळ लागणं कठीण आहे. संत दुर्मिळ आहेत. तो महात्मा धनुधरा दुर्लभ होती. बरोबर आहे, बहु अवघड आहे संत भेटी. परंतु जो मनुष्य नित्य नामधारक आहे, कीर्तनकार आहे, प्रवचनकार आहे, नित्य नामधारक आहे, तो एक छोटा मोठा संतच असतो. धनभरा बोलतात, तुकोबाराय बोलतात की सर्व काळ नामचिंतन मानसी, समाधान मानसी समाधी है. समाधानी ज्ञानोत्तर अवस्था आहे. गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधानाती जैसे. गुरुच्या कृपेने आत्मज्ञान झाले. ज्याला आत्मज्ञान झाले तो अद्वैतात गेला आणि समदृष्टी आली. आणि ज्याला समदृष्टी आली, सर्वत्र ईश्वर दर्शन घडतंय, ज्याला समदृष्टी आली तो समाधानी असतो. अर्थात समाधानी ज्ञानोत्तर अवस्था आहे, मुक्त अवस्था आहे. आणि तुकोबारा काय म्हणतात? सर्व काळ नामचिंतन मानसी, समाधान मानसी समाधी आहे. ज्या ज्ञानीपुरुषाला समाधान लाभतं ते समाधान नित्य नामधारकाला लागतं. समाधानी संताचं लक्षण आहे, ज्ञानीपुरुषाचं लक्षण आहे. ते समाधान नित्य नामधारकालाही लाभतं, जरी त्याला आत्मज्ञान झालं नाही तरी नुसते हरिनामाच्या बळावर. तुकोबारा साक्ष देतात, सर्व काळ नामचिंतन मानसी, समाधान मानसी समाधी आहे. तुम्ही सर्व काळ नामचिंतन करत असाल तर तुम्ही समाधी अवस्थेत जगता आणि तुम्हाला समाधान लाभतं. समाधानी ज्ञानोत्तर अवस्था आहे, पण सतत नामाच्या बळावर, नित्य नामाच्या बळावर तुम्हाला समाधी आणि समाधान लाभतं. आणि आत्मज्ञान नाही झालं तरी तुम्ही एक प्रकारचे छोटे मोठे संतच असतात. धनभराय बोलतात, तुझे नामाची कोणी एके वेळे, जयाचे मुखाशी का काना मिळे, तयाच्या हृदया सांडून पडे भेदाची साच. देवा तुझं नाम का एकदा जर मुखात स्थिरावलं किंवा कानाला जरी भेटलं
तर त्या माणसाच्या हृदयाला भेद अर्थात द्वैत केव्हाच सोडून जातं. म्हणून जो नित्य नामधारक आहे त्याच्या हृदयाला द्वैत अर्थात भेद केव्हा सोडून गेलेला असतो आणि तो अद्वैतात जगतो. आणि जो अद्वैतात जगतो तो छोटा मोठा संत असतो, भले आत्मज्ञान झालं नाही पण नित्य नामधारक आहे, त्याला द्वैत सोडून गेले, तो अद्वैतात जगतोय, तो समाधानी आहे, तो समाधीत आहे, तो एक छोटा मोठा संतच असतो, आत्मज्ञान झालं नाही तरीही. आणि म्हणून नित्य नामधारक हा एक छोटा मोठा संतच असतो, जरी त्याला आत्मज्ञान झालं नाही तरीही. आणि म्हणून कीर्तनकार जर नित्य नामधारक असेल आणि तुम्ही कीर्तनात येऊन बसले, अशा नित्य नामधारक कीर्तनकाराच्या पायाची धूळ तुमच्या पायाला लागली तर तुमची वासना जळते. आणि ज्या दिवशी वासना जळते म्हणजे जीवनात विरक्ती आली किंवा येऊ लागते, मग इथून पुढं मग रामनामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. आम्हाला रामनामाची आवड का निर्माण होईना? तर आमच्या जीवनामध्ये नित्य नाम नाही, नित्य नाम नाही म्हणजे आमच्या जीवनामध्ये विरक्ती नाही, किंवा आमच्या जीवनामध्ये विरक्ती नाही आहे, किंवा आमची वासना जळाली नाही. तुकोबारायण खडसावून सांगितले हो की संत चरणराज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय, मग रामनामे उपजे आवडी. रामनामाची आवड तेव्हाच निर्माण होईल, रामनामाची आवड तेव्हाच निर्माण होईल की जेव्हा वासनेचे बीज जळेल. अर्थात तुमच्या इच्छा मरतील, तुम्ही निरीच्छ व्हाल, विरक्तीकडे झुकाल किंवा विरक्त असाल. मग संत आणायचे कुठून? तर नित्य नामधारक हा संतच आहे, नित्य नामधारक हा संत आहे. मग कीर्तनकार प्रवचनकार यांच्या संगतीत या, कीर्तन प्रवचन ऐका. अर्थात कीर्तनकार नित्य नामधारक असावा लागतो, असतात बरेचसे. म्हणून जो नित्य नामधारक आहे, कीर्तनकार आहे, त्याच्या सत्संगतीत या, कीर्तनात बसा, प्रवचनात बसा, त्याचं दर्शन घ्या, त्याच्या पायाची धूळ आपल्या मस्तकाला लागू द्या, तुमच्या वासना जळतील. अर्थात तुम्ही विरक्तीकडे झुकाल किंवा विरक्त बनाल. आणि अशी वासना जळाली, विरक्ती आली की मग तिथून पुढे तुम्हाला रामनामाची आवड निर्माण होईल, रामनामाची आवड निर्माण होईल. मग तुम्ही नित्य नामधारक बनाल, आणि नित्य नामधारक बनले की तुम्ही खरे भक्त बनणार. आणि मग भक्ती तुमच्यासाठी सोपी होईल, कठीण राहणार नाही. भक्ती सोपी होईल का तर तुम्ही नित्य नामधारक बनले. परंतु तुमची वासना जळाली नाही, जीवनात विरक्ती नाही आहे, तुम्ही रामनाम घ्याल पण कधीतरी घ्याल, मधून घ्याल. आणि मधून घेतलेलं रामनाम हे परिपूर्ण भक्तीत मोडत नाही. आणि म्हणून भक्ती तो कठीण शिळावरील पोळी. तुम्ही रामनाम घेताय पण नित्य नाही आहे, म्हणून भक्ती तो कठीण शिळावरील पोळी. रामनाम सोपं आहे पण नित्य घेत नाहीत, म्हणून भक्ती तो कठीण शिळावरील पोळी. रामनाम नित्य हवंय पण नित्य घेतले जात नाही, म्हणून भक्ती तो कठीण शिळावरील पोळी. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो दोन्ही घेतोय. रामनाम सोपं आहे पण शहाण्यासाठी. शहाणा तो ज्याचा विवेक जागा झालाय. आणि विवेक जागा होणं म्हणजे या संसाराची, या देहाची अनित्यता कळणं. हा संसार, हा देह मरका आहे असा बुद्धीवर ठसा पडणं. संसार मरका आहे, मी संसाराचा अंश म्हणून मी मरका आहे असा बुद्धीवर ठसा पडला. संसाराची अनित्यता कळाली की वैराग्य लंडासारखं मागं लागतं, हाकलून दिलं तर जात नाही, आणि या वैराग्यानं देव भेटतो. अर्थात आमच्याजवळ विवेक नाही म्हणून आम्ही शहाणे नाहीत म्हणून नित्य नाम घेत नाहीत. नाम घेतो पण हंगामी कधीतरी, आणि हंगामी नाम हे भक्तीत मोडत नाहीत. नाम नित्य हवंय, नित्य सत्य अमित हरिपाठ जैसी. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. नाम घेतो पण नित्य नाही. नाम नित्य हवंय मग तुम्ही भक्त आहेत. नाम सोपं आहे पण नित्य नाही, म्हणून भक्ती तो कठीण शिळावरील पोळी. तुका म्हणे सोपे आहे सर्वावनी, शहाणा तो धनी घेतो येत. ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळ जाणे. नाम सुलभ आहे, तुकोबाराय सोपं म्हणले, ज्ञानोबाराय सुलभ म्हणतात. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळ जाणे. नाम सुलभ आहे, सुलभ म्हणजे सोपंच. नाम सुलभ आहे, सोपं आहे,
पण नाम घेणारा दुर्लभ आहे, विरळ आहे. नाम सोपं आहे, सुलभ आहे, पण नाम घेणारा विरळ आहे. दुर्लभ शब्द अजून कुठं वापरलाय बघा तुकोबारायांनी, ज्ञानोबारायांनी, की तो महात्मा धनुर्धरा दुर्लभोवाती. तो महात्मा धनुर्धरा दुर्लभोवाती. महात्मा म्हणजे संत. तुकोबाराय म्हणतात बहु अवघड आहे संत भेटी. ज्ञानोबाराय म्हणतात तो महात्मा धनुर्धरा दुर्लभोवाती. संताची भेट, महात्म्याची भेट अतिशय दुर्लभ आहे. महात्मा किंवा संत यांची भेट अतिशय दुर्लभ आहे. कारण संत कमीच असतात, शेकडो वर्षात एखादा संत होतो. तो महात्मा धनुर्धरा दुर्लभोवाती. महात्मा अर्थात संत यांची भेट अतिशय दुर्लभ आहे. संताची भेट दुर्लभ आहे. आणि हाच दुर्लभ शब्द कुठं वापरलाय? ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. नाम सुलभ आहे, सोपं आहे, पण नित्य नाम घेणारा दुर्लभ आहे. मग संत भेटी जेवढी दुर्लभ आहे तितका नित्य नामधारकही दुर्लभ आहे. नित्य नामधारकही दुर्लभ आहे. नित्य नामधारक संत असतो. नाम सुलभ आहे, पण आमच्याच्याने नित्य घेणं होत नाही, म्हणून भक्ती तो कठीण, शिळावरील पोळी. आणि मग या दोन्ही महासंतांना सांगितलंय की तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो दोन्ही घेतो येते. ज्ञानोबा आहे. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, परंतु काय सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. हे दोन्ही महासंत सांगतात, ज्ञानोबा आहे तुकोबा आहे, की नाम सुलभ आहे, सोपं आहे, पण सुलभ सोपं असूनही आमच्याच्यानं नित्य घेणं होत नाही. नित्य नाम घेणारा शहाणा असतो आणि असा दुर्लभ असतो. नित्य नाम घेणारा शहाणा असतो आणि असा मनुष्य दुर्लभ असतो. आणि म्हणून नाम सोपं आहे, पण आमच्याच्यानं नित्य घेणं होत नाही, म्हणून नाम अर्थात भक्ती ही कठीण आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की भक्ती तो कठीण, शिळावरील पोळी, निवडे तो बळी विरळाश्वर. नाम नित्य असावं. जो नित्य नामधारक आहे तो खरा भक्त आहे. नाम सोपं आहे, सुलभ आहे, पण नित्य नाही आहे, म्हणून भक्ती तो कठीण, शिळावरील पोळी. आणि जो नित्य घेतो त्याला तुकोबाराय सरळ म्हणतात की निवडी तो बळी विरळाश्वर. त्यांनी भक्ती जिंकली. नाम सोपं आहे, पण सोपं असूनही आमच्या मुखात काय येत नाही, मोठी गंमत आहे. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. सोपं आहे, सुलभ आहे, पण तरी आमच्या मुखात काय येत नाही. सोपं आहे ना, ते सुलभ आहे ना, तरी यावं तोंडात, पण येत नाही का? ज्ञानोबाराज म्हणतात की जन्म सहस्त्र ओळीगिजे एक वेळे वाचेसी यावया. नाम सोपं आहे, सुलभ आहे, तरी मुखात येत नाही का? ज्ञानोबाराज उत्तर सांगतात जन्म सहस्त्र ओळगीजे एक वेळे वाचेसी यावया. भगवंताचं नाम सोपं आहे, सुलभ आहे, तरी मुखात येत नाही का? तर भगवंताचं एकदा मुखात नाम येण्यासाठी, प्रांजळ मनाने एकदा देवाचं नाव मुखात येण्यासाठी हजारो जन्म भगवंताची सेवा करावी लागते. तेव्हा कुठं भगवंताचं नाम मुखात येतं. जन्म सहस्त्र ओळगीजे एक वेळ वाचेसी यावया. एकदा वाचेला प्रांजळ मनानं राम यावं यासाठी अनेक जन्म देवाची सेवा करावी लागते. जन्म सहस्त्र ओळगीजे. तिळतिळ पुण्य साचा पडे तरी ते बहुता जन्मी जोडे, वाचेशी नाम तुझे आतुडे समागम घडे संतांचा. तुकोबार आहे. तिळतिळ 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 पुण्य साचवावं लागतं. तिळतिळ पुण्य साचा पडे तरी ते बहुता जन्मी जोडे, वाचेशी नाम तुझे आतुडे समागम घडे संतांचा. थोडं थोडं पुण्य साठावं लागतं अनेक जन्मात. पुण्याची शिदोरी गोळा करावी लागते. तेव्हा या पुण्याच्या बळावर देवाचं नाव तोंडात येतं. वाचेशी नाम तुझे आतुडे, अर्थात पुण्यपदरी असेल तरच तुमच्या तोंडात देवाचं नाव येतं, पुढे संत भेटी होते, अन्यथा तुमच्या तोंडात देवाचं नावच येत नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात भांडवल गाठी तरीच विश्वास. पुण्याचं भांडवल पदरी असेल तरच देवाचं नाव तोंडात येतं आणि देवावर विश्वास बसतो. उद्धवानं भगवंताला एक प्रश्न विचारलाय भागवतामध्ये. उद्धव म्हणतो देवा, भगवान कृष्णाला म्हणतो देवा, ऐसी तुझी सुलभ भक्ती तरी आगवेची भक्ती का न करीती? देव म्हणे भाग्याविन माझी भक्ती न घडे निश्चिती उद्धवा.
उद्धव म्हणतात, देवा तुझी भक्ती जर एवढी सोपी आहे तर सगळे तुझी भक्ती का करत नाहीत? ते तुकोबरा म्हणले, तुका म्हणे सोपे आहे सर्व म्हणे. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ. हाच प्रश्न आहे. उद्धव विचारतोय, देवा तुझी भक्ती एवढी सुलभ आहे, सोपी आहे, तर सगळे तुझी भक्ती का करत नाहीत? देवानं याच वेळीच्या उत्तरार्धात उत्तर बी दिलंय, ऐसी तुझी सुलभ भक्ती तरी आगवेची भक्ती का न करीती? देव म्हणे भाग्याविना माझी भक्ती न घडे निश्चिती उद्धवा. उद्धव म्हणतो, देवा तुझी भक्ती सोपी तर सगळे तुझी भक्ती का करत नाहीत? भगवान कृष्ण म्हणतायत की माझी भक्ती भाग्यवानालाच घडते, कुणालाही घडत नाही. आणि भाग्यवान पुण्यवान असतो किंवा पुण्यानं भाग्य घडतं. आणि जो भाग्यवान आहे त्याच्याच मुखात माझं नाम येतं. अर्थात पदरी पुण्य असेल तरच देव आवडतो, देवाचं नाव आवडतं, मुखामध्ये देवाचं नाव येतं. पापी माणसाच्या तोंडात देवाचं नाव येत नाही. तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. पाप तुम्हाला देवाचं नाव घेऊ देत नाही, तुमच्याकडून दुष्कृत्य करून घेतं, नामापासून दूर नेतं. नामाशी विनमुख तो नर पापिया. ज्ञानोबर आहे. पाप्याच्या तोंडात नाम येत नाही आणि ज्याच्या तोंडात नाम येत नाही तो पापीच असतो, वाईस वर्षा. आणि मग भगवंताचं नाम सोपं आहे, पण पदरी पुण्याही नाही आहे, म्हणून देवाचं नाव तोंडात येत नाही. आलं तर कधीतरी येतं, नित्य येत नाही, म्हणून भक्ती तो कठीण शिळावरील पोळी. आपण सहज ऐकतो आणि सहज घेतो की कलियुगी उद्धार हरीच्या नामे, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, ते नाम सोपे रे सर्व मार्गा वरिष्ठ, या सगळ्या गोष्टीत. किंवा ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, किंवा तुका म्हणे सोपे आहे सर्वावनी. अनेक ठिकाणी वर्णन आलेत की नाम सोपं आहे, नाम सोपं आहे, नाम सोपं आहे, नाम सुलभ आहे. पण ते मुखात बसत नाही ना, मुखात बसत नाही. नाम सोपं आहे, सुलभ आहे, पण मुखात बसत नाही. आम्ही नित्य नामधारक बनत नाहीत का? तर आम्ही शहाणे नाहीत. शहाण्याच्या मुखात नित्य नाम बसतं, आमच्या मुखात बसत नाही तर का आम्ही शहाणे नाहीत? मग शहाणा कोण? की ज्याची विवेक जागृती झाली तो शहाणा. विवेक जागृती म्हणजे काय? की ज्याला या संसाराची अनित्यता कळाली. संसार अनित्य आहे, संसाराची मारकता कळाली, संसाराची अनित्यता कळाली, संसाराची अनित्यता कळावी. मी संसाराचा अंश आहे पण मी अनित्य आहे. संसार तर अनित्य पण मी अंश पण मी अनित्य आहे. संसार अनित्य आहे, मी संसाराचा अंश पण मी अनित्य आहे. संसार मारकाय, मी संसाराचा अंश पण मी मारकाय. संसाराची अनित्यता कळावी. आणि ज्या दिवशी संसाराची अनित्यता कळते त्या दिवशी वैराग्याला हाकलून दिलं तर ते वैराग्य लंडासारखं बळच मागं लागतं. आणि जेव्हा जीवनात वैराग्य येतं मग तुकोबरा म्हणतात, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. आणि मग तुमच्या जीवनात नित्य नाम येतं. आणि ज्याच्या मुखात नित्य नाम येतं त्यांनी भक्ती जिंकली. हनुमान महाराज म्हणतात, निवडे तो बळी विरळाशूर. आणि म्हणून भक्ती तुम्ही समजता तेवढी सोपी नाही आहे. भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे काय आपण गमतीने घेतो. भक्ती म्हणजे काय? रामनाम 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 म्हणणं भक्ती, रामनाम म्हणणं भक्ती. पण ते नित्य घडत नाही ना, नित्य घडत नाही. कधीतरी अवसापणाला आमच्या तोंडात येतं, उठताना गुडघा दुखला तरच येतं. नाम नित्य राम नाम सोपं आहे पण नित्य घेणं होत नाही, म्हणून भक्ती तो कठीण शिळावरील पोळी. हनुमंत ज्ञानावरा म्हणले की 50 अक्षरी करीशी भरोवरीशी की तुझे तोंड तुझं वैरी राय. माणसं चव्हाट्यावर बसले तर सटरफटर नाना प्रकारच्या इकड तिकडच्या 50 गोष्टी हाणतात. ही आली ती गेली, हिचं हे झालं तिचं ते झालं, त्याचं फलानं त्याचं बिस्तानं, पण त्यात एकदा देवाचं नाव तोंडात येत नाही. नाम सोपं आहे पण ते तोंडात बसत नाही का? तर पदरी पुण्य नसते. म्हणून बहुत सुकृताची जोडी है ना, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. पदरी सुकृत पुण्य असेल तर विठ्ठल आवडतो, विठ्ठलाचं नाव मुखात बसतं. आमच्या पदरी पुण्य नाही म्हणून विठ्ठलाचं नाव आमच्या मुखात बसत नाही. आणि म्हणून भक्ती तो कठीण शिळावरील पोळी.
नाम नित्य असावं. या संतांचा हट्ट काय की नाम नित्य असावं. नाम नित्य असेल तरच तुमचा परमार्थ कडीला जातो, शेवटला जातो. नाम नित्य नसेल तर परमार्थ कडीला जात नाही. का बरं? कारण ज्यावेळेस तुम्ही रामनाम घेता त्यावेळेस तुमचा सत्वगुण उफाळून वर येतो. रजतम दबतात आणि सत्वगुण उफाळून वर येतो. आणि हा सत्वगुण ज्ञानाला हाक मारतो आणि तुम्हाला आत्मज्ञान मिळवून देतो. ज्ञानोबराय साक्ष देत आहेत. विपाये वाढे सत्वशुद्ध तेव्हा ज्ञानाशी करी साध. येरा दोघे ओखद ये राहेती. तेव्हा ज्ञानाशी करी साध. विपाये वाढे सत्वशुद्ध तेव्हा ज्ञानाशी करी साध. तुम्ही नित्य रामनाम घेतायत, रज आणि तम दबतात, सत्वगुण वर उफाळून येतो आणि हा सत्वगुण आत्मज्ञानाला हाक मारतो, तुम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती करून देतो आणि देवाची भेट घालून देतो, मुक्त करतो. मग सत्वगुण सतत तेवत राहावं यासाठी सतत नित्य रामनाम हवंय. पण रामनाम थांबलं की रज आणि तम पेटून उठतात, सत्वाला खाली दाबतात आणि रज आणि तम विकारी असतात. ते तुमच्याकडून पाप करून घेतात, तुमचं पतन करतात, अधोगतीला नेतात. आणि म्हणून नाम नित्य हवंय. नाम थांबलं रे थांबलं की रजतम पेटून उठतात, सत्वाला खाली दाबतात, रजतम पाप करून घेतात, पतन करतात. आणि म्हणून नाम थांबू द्यायचं नाही. म्हणून नाम नित्य हवंय. नाम नित्य हवंय. रजतम दबतात, नाम नित्य घेतलं रजतम दबतात, नाम नित्य घेतलं रजतम दबतात, सत्व उफाळून येतं, सत्व देवाची भेट घालून देतं. आणि म्हणून नाम नित्य हवंय. पण नाम थांबलं की रजतम वर येतात, सत्व दबतं, रजतम पाप करून घेतात, तुमचं पतन करतात. आणि म्हणून नाम नित्य हवंय. एखाद्या टोपल्यात जर खेकडे टाकले, त्यातला एखादा खेकडा वर चालला तर दुसरे खेकडे त्याला नांगीने खाली वाढतात. तसं नाम थांबलं की जे सत्वगुण वर गेलाय, नामाच्या बळावर वर गेलाय, पण नाम थांबलंय म्हणजे रजतम त्या सत्वाला खाली वाढतात, त्या खेकड्यासारखं त्या सत्वाला दाबतात आणि आपला पगडा बसवतात. रजतम पाप करून घेतात आणि पतन करतात. म्हणून नाम थांबलं की रजतमाचा पगडा असतो, सत्वाला दाबतात, रजतम विकारी असतात, पाप करून घेतात, पाप पतनाला नेतं, नरकाला नेतं. पण नित्य नाम आहे, मुखात नित्य राम नाम आहे. रजतम दाबतात, सत्वगुण उफाळून वर येतो आणि आत्मज्ञानाला हाक मारतो आणि देवाची भेट घालून देतो. विपाय वाढे सत्वशुद्ध तेव्हा ज्ञानासी करी साध. आणि मग सत्वगुण जो देवाची भेट घालून देतो तो तेवत राहण्यासाठी नित्य नाम हवंय. विपाय वाढे सत्वशुद्ध तेव्हा ज्ञानाशी करी साध. म्हणून मारे अर्जुना येत सत्वची हेतू ज्ञाना जैसा का दीनमाना हा सूर्यपय. दिवसाला जसा सूर्यच कारणीभूत आहे तसं आत्मज्ञानाला सत्वगुणच कारणीभूत आहे. आणि या सत्वगुण तेवत राहण्यासाठी नाम कारणीभूत आहे. म्हणून नित्य नाम रजतम दबतात, सत्वगुण उफाळून येतो, सतत तेवत राहतो, आत्मज्ञानाला हाक मारतो, आत्मज्ञानाची प्राप्ती करून देतो, संत भेटी घालून देतो, देवाची भेट घालतो, मुक्त करतो. आणि म्हणून नाम नित्य हवंय. आणि नित्य नाम ही भक्ती असते. नित्य नाम ही भक्ती असते. हंगामी नाम ही भक्तीच नसते. हंगामी नाम भक्तीत मोडतच नाही. नाम नित्य हवंय. आणि नाम नित्य नाही आहे, नाम नित्य नाही आहे म्हणून तुम्ही भक्त नाहीत. हनुमान महाराज म्हणतात भक्ती तो कठीण शिळावरील पोळी. का कठीण आहे? तुम्ही नामधारक नाही आहेत, नित्य नामधारक नाही आहेत. जो नित्य नाम घेतो तो भक्त आहे, पण नित्य नाम घेत नाही तो भक्तच नाही. किंवा असला तर छोटा मोठा किंवा भक्तच नाही आहे. नित्य नाम नाही म्हणून भक्ती कठीण आहे. नाम नित्य हवंय. नित्य सत्य अमित हरिपाठ जैसी. रिकामा अर्धगडी राहू नको, जागोजाग बजावले. मुखात नित्य नाम आहे तर नामाची ताकद कशी पहा. हरिनामानं पाप आणि पाप वासना दोन्ही जळून जातात. ही हरिनामाची दुहेरी क्रिया आहे. परीस लोखंडाला चिटकला तर परीस लोखंडाचं सोनं करतो. म्हणजे काय करतो परीस? परीस लोखंडाला चिटकला तर परीस लोखंडाचा गंज घालवतो.
लोखंड निकृष्ट आहे का, त्याला गंज लागतो, आणि त्याचं सोनं झालं म्हणजे आता त्याला गंज लागत नाही. मग परिसाने काय केलं, लोखंडाला स्पर्श केल्यावर लोखंडाचा गंज घालवला आणि आता तेच लोखंड गटारात टाकलं तर त्या लोखंडाला गंज लागत नाही का, आता ते सोनं झालं. मग परिसाने काय केलं, दुहेरी क्रिया. परिसाने लोखंडाचं सोनं केलं. म्हणजे काय केलं, परिसाने लोखंडाला स्पर्श करून परिसाने लोखंडाचं सोनं केलं, बरोबर ना. म्हणजे काय केलं, परिसाने लोखंडाचा गंज घालवला आहे आणि आता त्याला गंज लागत नाही. ही दुहेरी क्रिया आहे परिसाची. तसं नाम पाप आणि पाप वासना दोन्ही घालतं, ही नामाची दुहेरी क्रिया आहे. तुम्ही मुखात नाम धारण केलं की पाप तर जातच. विठ्ठल म्हणता हरले पाप, पदरी आले पुण्यमाप. विठ्ठल नामानं पाप तर जातच, पण पाप वासनाही जाते. सतत नित्य नाम असेल तर पाप तर जातच, पण पाप वासनाही जाते. पुढे पाप करावं असं वाटत नाही, आणि मग नाम नित्य हवं. नाम आहे तोपर्यंत पापवासना जाते, पण नाम थांबलं की पापवासना पुन्हा जागी होते, तुमचं पतन होतं. मी जसं म्हणलं की नाम आहे तोपर्यंत सत्वगुण उफाळून येतो, नाम थांबलं की रजतम पेटून येतात, उफाळून येतात, पाप करून घेतात, पतन करतात. मग नित्य नाम रजतम दबतात, सत्वगुण वर येतो, तो ज्ञानाला आवाज देतो, देवाची भेट घालून देतो. अर्थात हरिनाम पाप आणि पाप वासना घालवतं, पण हे नाम नित्य हवं आहे. जो पण मुखात नाम आहे तो पण पाप वासना जाते, नाम थांबलं की पाप वासना उफाळून येते. वासना बलवान असतात, म्हणून नाम नित्य हवं आहे. परीस लोखंडाचा गंज घालून त्याचं सोनं करतो आणि त्याला पुन्हा गंज लागू देत नाही, ही दुहेरी क्रिया. तसं नाम पाप आणि पाप वासना दोन्ही घालतं, पण नाम नित्य हवं आहे. नाम नित्य हवं आहे, रिकामा अर्धगडी राहू नको, नाम नित्य हवं आहे. आणि जो नित्य नामधारक आहे तो भक्त असतो. नित्य नाम नाही तो खऱ्या भक्तात मोडत नाही. नाम सोपं आहे पण नित्य नाही, म्हणून भक्ती तो कठीण, शिळावरील पोळी. वात जशी दिव्यातील तेल शोषून घेते, तसं हरिनाम तुमच्या अंतकरणातील सगळे विकार शोषून घेतं, तुम्हाला निर्विकार बनवतं, निष्पाप बनवतं. आणि मग महाराज म्हणतात, तिथं दुष्टगुण न मिळायचे निशेष, चैतन्याचा वास झाला माझी. दुष्टगुण राहतच नाही नामापाशी. नाम नित्य हवंय. नाम नित्य नाही म्हणून भक्ती कठीण आहे. आणि जो नित्य नामधारक आहे असा विरळ असतो, शूळ असतो. जसं शिळावर पोळी फेकली आणि ती न फाटता काढली, असा विरळ असतो. महाराज त्याला म्हणतात, निवडे तो बळी विरळा शूर. आणि मग एकंदरीत लक्षात घ्या की नाम सोपं आहे, नाम सुलभ आहे, पण नाम नित्य नाही आहे, म्हणून भक्ती कठीण आहे. आणि महाराज म्हणतात, भक्ती तो कठीण, शिळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर. पण गंमत अशी, तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणतात, जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पायाविन भिंत तातडीची. जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पायाविन भिंत तातडीची. सध्या गंमत अशी झाली आहे की भक्तीमध्ये ढोंग वाढले, दांभिकता वाढली, सोंग वाढली आहेत. भगवे तरी श्वान सहज तो वेश त्याचा. तुकोबाराय नाटकं जास्त वाढलीत भक्तीमध्ये. तुकोबारायने तर भक्तीची व्याख्या सांगताना अजून खरोखर सांगितलं की, असं सांगितलं की, काम क्रोध लोभ घेऊन या संगे, परमार्थाशी निघे तोची मूर्ख. जोपर्यंत काम क्रोध लोभ यांचा त्याग नाही तोपर्यंत तुमचा परमार्थात प्रवेशच नाही. महाराज म्हणतात की तुम्ही काम क्रोध सोबत घेतले आणि भक्तीला निघालेत, परमार्थाला निघालेत, तुम्ही मूर्ख आहेत म्हणले. काम क्रोध लोभ घेऊन या संगे, परमार्थाशी निघे तोची मूर्ख. अर्थात ज्यांनी काम क्रोध टाकलेत तोच खरा भक्त आहे आणि त्याचाच खरा परमार्थात प्रवेश आहे. काम क्रोध लोभ सोबत घेऊन चालले आणि परमार्थाला निघालं म्हणणं असं मूर्खपण आहे. काम क्रोध लोभ घेऊन या संगे, परमार्थाशी निघे तोची मूर्ख. काम क्रोध लोभ जिवंत आहेत आणि परमार्थाला निघालात, महाराज म्हणतात, तुकोबाराय म्हणतात, तुम्ही मूर्ख आहेत. ज्यांनी काम क्रोध लोभ टाकलेत आणि परमार्थाला निघालात तो परमार्थिक आहे. मग असे किती आहेत परमार्थात? काम क्रोध लोभ टाकलेत आणि परमार्थाला निघालेत, 100त एक बी नाही ना.
मग काम क्रोध लोभ सोबत घेऊन परमार्थाला निघणं ही दांभिकता आहे, हा भक्तीतला खोटेपणा आहे. हां, आणि मग महाराज म्हणतात की जे ते पाया ते देखीचा पर्वत, पायाविने भिंत तातडीची. तुमचा पाया जर पक्का नाही, मुरुम लागला नाही, खडक लागला नाही, भिंत बांधली मातीवरच, धडाधड ढासळून जाईल. तसं भक्तीचा पाया पक्का नाही, मुखात नित्य नाम नाही, कामक्रोध गेले नाही, आणि तुम्ही स्वतःला भक्त म्हणून घेता, जशी भिंत ढासळते तसं तुमचा परमार्थ ढासळतो. आणि मग नाम नित्य हवं आहे, कामक्रोध लोभ हे विकार तुम्हाला सोडून जातात. मग त्या दिवशी तुमचा भक्तीमध्ये परमार्थात खरा प्रवेश होतो. आणि नित्य नाम नसेल तर काम क्रोध लोभ मद मोह मत्सर अहंकार इतर विकार तुम्हाला सोडून जात नाहीत. तुमचा पाया कच्चा असतो भक्तीचा. जसा कच्च्या पायावर बांधलेली भिंत ढासळते, तसं कच्च्या परमार्थावर बांधलेला, कच्च्या भक्तीवर बांधलेला परमार्थ ढासळून जातो. आणि म्हणजे ते पाया ते देखीचा पर्वत, पायाविना भिंत तातडीची. आणि मग प्रत्येकानं भक्तीमध्ये आपला पाया मजबूत करावा, अर्थात नित्य नाम घ्यावं, आपले विकार जाळावेत, आणि मग परमार्थाच्या दिशेने वाटचाल करावी. त्याची भक्ती, त्याचा परमार्थ सफल होतो. पुढे महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात म्हणतायत की कामाविले तरी पाका ओझ घडे, रुची आणि जोडे श्लाघ्यता ते. की तुम्ही स्वयंपाक अतिशय मन लावून आणि रुचकर केलाय, मन लावून केलाय, त्याच्यात नाना प्रकारचे मसाले मिसळलेत, ध्यानानं मनानं केलाय, शुद्ध अंतकरणानं मन लावून केलाय, तर असा स्वयंपाक रुचकर होतो, गोड होतो, आणि स्वयंपाक करणाऱ्याला शाबासकी दिली जाते, त्याची स्तुती केली जाते. तसं भक्तीमध्ये मुखामध्ये नित्य नाम आहे, कामक्रोध विकार जाळलेत, अहंकार मारलाय आणि भगवत प्राप्तीला निघाल्यात. नित्य नाम धरून विकार जाळून भगवत प्राप्तीला निघाल्यात. देवही तुम्हाला शाबासकी देतो, तुमची स्तुती करतो. ती भक्ती देवाला आवडते. मन लावून केलेला स्वयंपाक, सुंदर स्वयंपाक केला आहे, रुचकर आहे, गोड आहे, खायला लोकांना आवडला, लोक तुमची स्तुती करतात, तारीफ करतात, तारीफे काबिल, ती श्लाघ्यता असते. तुमची स्तुती करतात, सुंदर स्वयंपाक केला, गोड झाला आहे, लोक तारीफ करतात. भक्तीमध्ये नित्य नामधारक आहेत, विकार टाकलेत आणि भगवंताला शरण चाललेत. भगवंताला ती भक्ती आवडते आणि भगवंत तुमची तारीफ करतो, तुमची स्तुती करतो. हनुमान महाराज म्हणतात की कामाविले तरी पाका ओझ घडे, रुची आणि जोडे श्लाघ्यता आहे. आणि मग महाराज शेवटच्या चरणात म्हणतायत की तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवादिस जागृतीचा. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवादिस जागृतीचा. अर्थात तुम्ही तुमच्या मनावर अंकुश ठेवा, मन ताब्यात ठेवा, मनाला ढिलाई देऊ नका. एकदा एका राजाने पैज लावली की जो माझ्या, त्याच्याकडे बोकड होता, जो माझ्या बोकडाला चारून आणीला तृप्त करील, चारून आणीचा तृप्त करायचा, त्याच्यापुढे घास किंवा कुठली ओली गवताची पिंडी धरली तो खाणार नाही, त्याला मी 1,00,000 रुपये बक्षीस देईल. एक मनुष्य घेऊन गेला बोकड चारायला. आता बोकड चारायला घेऊन गेला, खाऊ घातलं, जे काय खाऊ घालायचं आला, आणि त्याच्यापुढे घासातून पिंडी धरली राजाने, ते बोकडाने खाल्ली. असे अनेक लोकांनी प्रयत्न केले बोकड चरून यायचं, पण त्याच्यापुढे आलं आणि घासाची पिंडी धरली की ते बोकड पुन्हा खायचं. ते बोकडाचीच जात, कोणाला काय पैसे जिंकता येईना. चरून आणलं पण पुन्हा घास दाखवलं खायचं. एक हुशार मनुष्य पुढे आला, म्हणजे राजसाहेब मी आणतो बोकडाला चारून, पुन्हा बोकड खाणार नाही. म्हणले बघ बरं. घेऊन गेला, रानात गेला, लुसलुशीत तुरीच्या कवळ्या पिकात घातलं. बोकडाने त्या तुरीला तोंड लावलं पिकाला की तोंडावर रट्टा द्यायचा काठीचा. बोकड्याने तोंड लावलं चाऱ्याला की दे काठीचा रट्टा. बोकड भेदरलं, चाऱ्याला तोंड लावलं की तोंडावर रट्टा बसतोय, ते चाऱ्याला तोंडच लाविना. आला घेऊन घरी संध्याकाळी, राजापुढे उभा राहिला. म्हणलं राजसाहेब या, मी तृप्त करून आणलाय. राजाने आणली घासाची पेंडी, धरली तोंडापुढं. ते घास पाहिला की बोकडाला ते रट्टा आठवला. बोकड मागं सरकलं, नाही खाल्लं. राजा म्हणला काय केलं? ते म्हणलं काही करू, तुमचं बोकड तृप्त केलं, नाही खाल्लं ना, पैसे जिंकली, 1,00,000 रुपये द्या. 1,00,000 रुपये घेतला, निघून गेला. इथं काय केलंय, बोकड्याने चारा पाहिला की दी तोंडावर रट्टा, चारा पाहिला की दी तोंडावर रट्टा. बोकड भेदरलं, चारा खायना. तसं मन विषयाकडे धावलं की दी हरिनामाचा रट्टा, मन विषयाकडे धावलं की दी हरिनामाचा रट्टा. मन भेदरतं. मनाला हरिनामाचा रट्टा द्या, बोकडाला काठीचा रट्टा.
चारा पाहिला की बोकडाला काठीचा रट्टा, मनाला विषयाकडे धावले की हरिनामाचा रट्टा. याला म्हणायचं तुका म्हणे मना पाहिजे अंकुश. हत्तीला ताब्यात आणायचं, त्याच्या गंडस्थळावर अंकुश टेकवा. मनाला ताब्यात आणायचे, मनावर हरिनामाचा अंकुश टेकवा. मनाला सातत्याने हरिनाम घ्यायला हवा, मन ताब्यात येतं. आणि हरिनाम थांबलं की नित्य नवा दिवस आहे, चॅलेंज आहे. तुम्ही नाम थांबलं की येणारा दिवस तुमच्यासाठी चॅलेंजिंग असतो. मन पुन्हा विकाराकडे धावतं. आणि म्हणून तुम्ही जागृत राहा. नित्य नवा दिवस जागृतीचा, तुम्ही जागृत राहा. मनाला ढिलं सोडू नका. मनाला ढिलं सोडलं, नाम थांबलं म्हणजे ढिलं सोडलं की ते विषयात जाणारच. म्हणून तुम्ही नित्य नाम घ्या, मन ताब्यात राहील. आणि याला म्हणतात मनावर अंकुश ठेवणं. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवादिस जागृतीचा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. महाराज म्हणतात की भक्ती तो कठीण शिळावरील पोळी, निवडे तो बळी विरळाशूर. भक्तीची ढोबळमानाने तुम्ही आम्ही व्याख्या अनेक प्रकारे आपण व्याख्या पाहिली, पण ढोबळमाने आपण अशी व्याख्या करतो की मुखाने सातत्यानं रामनाम घेणं ही भक्ती असते. ठीक आहे, असू द्या, गृहीत धरू आपण की मुखाने रामनाम घेणं ही भक्ती आहे. पण रामनाम सोपं आहे, रामनाम सुलभ आहे. तर सोपं सुलभ असूनही आमच्याच्याने नित्य घेणं होत नाही, म्हणून भक्ती कठीण आहे. नाम सोपं आहे, नाम सोपं आहे, सुलभ आहे, पण नित्य घेतल्या जात नाही. का? तर आम्ही शहाणे नाहीत. मग शहाणा कोण असतो? ज्याचा विवेक जागृत झाला आहे. मग विवेक म्हणजे काय? तर या देहाची, या संसाराची नश्वरता कळावी, संसाराची अनित्यता कळावी. संसार मारक आहे, मला मारील. संसार मारका आहे, संसार मारका आहे, मी संसाराचा अंश म्हणून मी मारका आहे. ही संसाराची अनित्यता आहे. ज्याला अनित्यता कळाली त्याच्या जीवनात विरक्ती येते आणि वैराग्याकडे वाटचाल करतो. किंवा विरक्ती आली की त्याला रामनामाची गोडी निर्माण होते. मग रामनामे उपजे आवडी, आणि मग त्याच्याकडून नित्य रामनाम घेतलं जातं, नित्य रामनाम घेतलं जातं. आणि म्हणून नाम सोपं आहे, पण आम्ही शहाणे नाही आहेत म्हणून नित्य घेत नाहीत. आणि म्हणून नाम सोपं आहे, नाम सुलभ आहे, पण सोपं सुलभ असूनही आमच्याच्याने नित्य घेतल्या जात नाही, म्हणून भक्ती तो कठीण शिळावरील पोळी. मग नित्य नाम घेतलं जावं यासाठी नित्य सत्संगतीत या. कीर्तनात, प्रवचनात, भजनात बघा. बॅटरी सारखी चार्ज करा, तिला उतरू देऊ नका. सातत्यानं सत्संगतीत राहा. हाताला काम, मुखाला राम द्या. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. आपलं काम करत करत मुखानं रामनाम घेत राहा. हे मुखात रामनाम यावं यासाठी नित्य सत्संगतीत या. सत्संगतीने बॅटरी चार्ज होते. तुम्ही नाम विसरत नाहीत, नामाचा विसर पडत नाहीत. मग कुठं जवळपास कीर्तन असेल, प्रवचन असेल, सत्संग असेल, नेहमी जा. नामस्मरणाची बॅटरी चार्ज राहते. तुम्ही नित्य नामधारक बनता, आणि नित्य नामधारक हा खरा भक्त असतो. आणि तुम्ही नित्य सत्संगात वावरले नाही की भक्तीचा, नामाचा विसर पडतो. आणि मग नाम सोपं आहे, नाम सोपं आहे, सुलभ आहे. ते सोपं सुलभ असूनही आमच्याच्यानं नित्य घेणं होत नाही. आणि नित्य घेणं होत नाही म्हणून भक्ती तो कठीण शिळावरील पोळी, निवडित बळी विरळाशूर. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. झालेली सेवा पांडुरंगाच्या आणि तुकोबाराच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठला 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 विठ्ठला. ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम